अशी जर आर्तता असेल ना आपल्याकडं, तुका म्हणे ऐशी आर्त ज्याची पोटी त्याची चक्रपाणी वाट पाय. पूर्णानंद पूर्णत्वाला प्राप्त झालेले महात्मे सुद्धा म्हणतात का माझ्यावर करुणा करा, परिपूर्णता करा आणि मला तिथपर्यंत घेऊन जावा. आणि आपण जे करतो ना पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, त्यावेळेला ज्याचं नाव उच्चारतो, जर त्याची खरोखर आपल्याला उंची कळली असेल ना, तर त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये एक वेगळं फिलिंग होणार आहे, वेगळंच वाटणार. हो, मग ते दत्तात्रयांचं करा, तुकारामावर लगेच हिस्ट्री उभी राहणार. एखाद्याचं गावातल्या माणसाचं नाव घ्या बरं, लगेच हिस्ट्री उभी राहते का नाही, तर लगेच तद्वत होणार. पूर्ण त्याला आपण जाणलेलं असेल त्यावेळेला. अजून नसेल तर समजायचं का अजून आपल्यावर काही एवढा परिणाम नाही होत, म्हणजे दगडावर पाणी टाकलं सर निघून जाते का, समजायचं का अजून आपल्याला तेवढी उंची आहे. त्याला म्हणतात मृदू सबाह्य नवनीत. हो, ते जसं लवचिक आहे तसं अंतकरण मलूल होऊन जातं. विवेक चूडामणी मागच्या हप्त्यामध्ये आपण विवेक चूडामणी भाग क्रमांक 2 श्लोक क्रमांक 449 वाचून थांबलेलो होतो, पूर्ण झाला होता. प्रकरण क्रमांक 71, प्रकरणाचं नाव आहे जीवनमुक्त प्रारब्ध विचार. जीवनमुक्त पुरुष कसा आहे, त्याच्या प्रारब्धाचा विचार काय आहे, त्याचं जीवन तो कंठतो कसं. आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे विवेक चूडामणीच्या, की त्याला आता हा जीवनमुक्त प्रारब्ध विचार हा सुरुवातीला सांगितला का, पूर्वीला साधना विचार सांगितला, परत तुमचं अंतःकरण चतुष्ट संपन्न कसं व्हायचं, त्याच्यानंतर बाह्य अंगाने परमार्थ करायचा का, त्याला किती महत्त्व द्यायचं ते सांगितलं, अंतरंग साधनाची महत्त्व सांगितली. आणि आता जवळजवळ असं गृहीत धरलेले त्यांनी, यांना काय झालेले, ईश्वर प्राप्ती झालेली आहे. आणि प्राप्त झाल्यानंतरही परत बरेच प्रश्न आणि हे असतात शंका, तर त्या शंकेचं निरसन करण्याचं काम चाललेलं आहे. आणि प्लस हे ऐकत असताना असं त्या महात्म्यांचं ज्यांना ईश्वर प्राप्ती झालेली आणि त्यांना जीवनमुक्तत्व प्राप्त झालेले आणि त्यांचेच विचार आपण ऐकतोय, आणि तेवढं ऐकायचं का झालं काम आपलं असं नाही, त्यांचे विचार सांगत असताना ऐकत असताना तशा प्रकारचं आपण त्याच्या आजूबाजूला कुठं आहोत, आपण त्याच्यामध्ये मोडतोय का, आपल्याला ती स्थिती प्राप्त करून घ्यायची याच्यासाठी आपण ते ऐकतोय. कारण ते म्हणतात की मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, त्यांचं ऐकता म्हणून मानावे ऐकावे तेची सदा, आहे की नाही. आपण हरवलेलो या जगामध्ये, या दोन ओळ्या वेगळ्या वेगळ्या. जैसे हरपले पाय आपण ते संता ते पाहता घेऊसा, मुक्ता ते पाहता लाभे आपुलीच मुक्तता, ती दुसरी ओळ आहे ना. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. बघा, आणि इकडे सांगितले त्यांचे जर आपण वानावे ऐकावे त्याची सदा, कशासाठी, हरपले पै आपण ते संता ते पाहता घेऊसाय. मग संतपर प्रकरणाचा अभंग घ्यायचा आहे मला कीर्तनाला, शेवटचा दिवस आहे. हे कशासाठी, मला संत आता असं म्हणलं तर अतिशोक्ती वाटेल, मला संतांच्या प्रमाणे मला तसं किती मानलंय हे सांगण्यासाठी, दुसऱ्याला सांगण्यासाठी निव्वळ नसून आपला तो पेपर तपास नाही. आणि 49 नंबरचा श्लोक वाचून थांबलो तो, पुन्हा त्याच्यावर आपण थोडंसं नजर टाकूया. स्वप्नामध्ये जे केलेले आहे असे वाटते ते पुण्य वा पाप स्वप्नातून जागे झालेल्याला त्याला स्वर्गाला किंवा नरकाला नेण्यास समर्थ असते काय, प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कुठे झालेलं आहे हे सगळं पाप पुण्य, स्वप्नामध्ये जे केलेले असे वाटते ते काय, पुण्य व पाप स्वप्नातून जागे झालेल्या त्याला स्वर्गाला किंवा नरकाला नेण्यास समर्थ असते काय, असते की नाही. त्यांनी जर पाप केले तर कुठं जाणार तो, पाप केलं तर कुठं जाणार तो, शिंदे साहेब नाही शिंदे बाबा, कुठं जाणार, पाप केल्यानंतर तो कुठं जाणार, पुण्य केल्यावर कुठं जाणार सांगा बरं मामा. असं आहे, तू कुठं जाणार नाही, पुण्य स्वर्गाला नाही जाणार, पापन मग आहे तिथं जागेवर राहणार तो. बरोबर, अर्थात नाही ते म्हणतात, कारण पाप आणि पुण्य कुठे गेलेलं आहे, स्वप्नात केलेले. आता आपल्याला स्वप्न कळालेले, सगळं कळालेले, त्यामुळं आपल्याला बाकीचं जास्त विश्लेषण करायची गरज नाही. कारण आपल्याला तूप लावलं तेव्हा सांगितलं काय, पडीला विसर स्वप्ना माझी. आता आपल्याला स्वप्नाचा विसर पडलेला आहे. किती आठवायला सांगितलं बघा बरं, 10 वर्षापूर्वी आपल्याला जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नात आपण खूप घाबरलेलो होतो, काळी धडधड करत होतो. समजा आपल्या जवळच्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला असं आपल्याला वाटलं होतं आणि काळी धडधड करत होतं. आता आपण ते आठवायचं म्हणलं तरी आठवणार नाही पूर्ण,
इत्युंभूत जसंच आहे. आणि आठवून पण आपण म्हणणार काय त्याचा उपयोग आहे त्याचा, कारण ते कसं आहे वास्तव नाही. अशा प्रकारचा तो श्लोक होता. आता श्लोक क्रमांक 450. आता आपण तिथे ती उंची साधलेलीच आहे, कारण आपण आता ह्या सगळ्या जगतात राहत असताना कसं राहायचंय, स्वप्नवत, त्याप्रमाणे राहायचं. श्लोक क्रमांक 450 वाचतोय आपल्याला. ज्याप्रमाणे आकाश सर्वदा अलिप्त असते, जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण म्हणजेच आपल्याला जर यथार्थ प्राप्ती संतांच्या कृपेने झाली असेल तर आपण ते अनुभवतोय का नाही अनुभवत, तर ती तशी स्थिती आपल्यापर्यंत यावी त्यासाठी सांगतात. ज्याप्रमाणे आकाश सर्वदा अलिप्त असते, उन्हाळ्यात आकाश खूप गरम होतं, पावसाळ्यात ते ओलं होतं आणि थंडीत कुडकुड 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 करत असतं, आहे की नाही, आहे की नाही. मग गुरु बाबा उन्हाळ्यात कसं आकाश गरम झालेलं असतं फार आणि पावसाने ओलं झालेलं असतं आणि थंडीमध्ये असं कुडकुड 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 करतं आकाश, आहे का नाही. ते म्हणतं मला बी थंडी वाजते, म्हणते का नाही, म्हणत नाही पण वाजते का नाही थंडी त्याला. कसं काय मान्यवर नंबर 2 नवले साहेब, वाजतेच का नाही थंडी शेवटी. का का नाही लागत. हां, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं, कारण आकाश कसं आहे सर्वत्र व्यापक असून ते कशामध्ये सुद्धा गुंतलेलं आहे आणि मात्र आहे जित कुठे नाही पण कशातही गुंतलेलं नाही. आकाश ज्याप्रमाणे सर्वदा अलिप्त असते त्याप्रमाणे यती म्हणजे जो साधना करणारा ब्राह्मण महात्मा स्वतः मी असंग आणि उदासीन आहे असे अनुभवून पुढे घडणाऱ्या कोणत्याही कर्माने यत्किंचितही लिप्त होत नाही. तो स्वतःला नेहमी काय समजतो, मी असंग आहे आणि उदासीन आहे. मी असंग नसेल तर ज्याचे असंग आहे त्याच्याबरोबर आपण संगत करायची. निसंग तुम्हा एकटे राहणे, नाही कटकट सावेत. आता एकट्या माणसाला कटकट राहीलच, कशी कटकट करायची त्याच्या पाठीमागं कोणच नाही. आता आपण एकटं कसं काय राहायचं मग सांगा बरं. एकटं कुठं राहू शकतो आपण, कसं काय राहू शकतो एकटं, कटकट राहणार नाही. मग एकटं राहिलं तर एकटं कसं काय राहायचं, म्हणजे हिमालयाचाच रस्ता धरला बाई डोंगराव, का घरात राहून एकटं राहता येईल ना, घरात राहून एकटं राहता. हो, कारण या जगात 2 नाही अद्वैत कुसरी विरळा जाणे, हे जाणणारे अति कमी लोक आहेत. आणि तो जो आहे ना तो एकटाच आहे. तो जनात राहून सुद्धा जनात नाही. जन विजनी आम्हा झाले जन विठ्ठल नामा प्रमाणे. काय कमी झाले का एखादा शब्द नाही ना. जन विजनी काय राहिले, हां मग विठ्ठल नामाप्रमाणे जन विजन झाले आम्हा जन विठ्ठल नामा प्रमाण. विठ्ठल नाम कसं आहे, ब्रह्मात्मी, मी ब्रह्म या जगामध्ये व्याप्त आहे अशा प्रकाराने आम्ही झालोय. आता हे म्हणतील विठ्ठल म्हणजे मी ब्रह्म आहे असं कुठं लिहिलेलं आहे, काही सांगतात बरोबर, काही सांगतात येडे झाल्यावर काही कोणी सांगेल. त्यामुळं आम्हाला तुम्ही कशात धरा, आता वेड्यात धरा. विठ्ठल कुठं मी ब्रह्म कुठे, वेडा माणूस काही पण बोलू शकतो, आहे की नाही. तो उदासीन असतो. असे अनुभवून पुढे घडणाऱ्या कोणत्याही कर्माने यत्किंचितही लिप्त होत नाही. ज्याला साधना करायची ना त्याने आपली आपण सोडून करून घ्यायची आणि वर्तमानात जगायचं, फक्त वर्तमान जगात. आणि वर्तमान जगात जगत असताना आनंदामध्ये राहायचंय, भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळात काय घडलं त्याचं त्याला काही घेणं देणं नाही आणि वर्तमानात सुद्धा त्याचा आणि त्याच्या शरीराशी संबंध नाही आहे, अशी साधना करणाराची परिपूर्णता असावी. अन्यथा त्याने आपला मार्ग अजून चालू ठेवायचा. पुढे गत जन्मात संचित केलेल्या वासना नाश पावलेल्या असतात. ज्या दिवशी आपल्याला बाबांकडून अनुग्रह भेटला, संतांची कृपा होते, त्या दिवशी आपलं तुम्हाला अक्कल असो नाही तर नसो, त्या नामाचं तुम्हाला ज्ञान होऊ नाही तर नाही हो. एकदा लोखंडाचा परसाला स्पर्श झाला, आपलं परिसाला लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाला अक्कल नाही हे कोणी, काय अक्कल लोखंडाला, काही परिस आहे म्हणून माहिती आहे त्याला जर एवढं कळलं असतं तर त्यांनी अजून थोडी मग रिक्वेस्ट केली असते, एक काम करा ना तुम्ही, सोनं तर करता येते तर तुम्ही मला एक काम करा ना बाबा, काय करा तुमच्यासारखं परिस करा ना. पण लोखंडाला शेवटपर्यंत सोनं झालं तरी अक्कल येत नाही. काय का बाबा मला परिसा, बाबा मला परिसासारखं करा. त्याच्या दृष्टीने काहीच नाही. ते म्हणतात गत जन्माच्या लगेच वासना संपलेल्या आहेत, आता ते लागलं त्याला लोखंडाचा भाव राहिला, किंमत राहिली, त्याची किंमत किती वाढली, संचित कर्म त्याच वेळेला संपलेलं ज्या दिवशी अनुग्रह झाला. क्रियामान भोगून त्याचा नाश होणार आहे आणि प्रारब्ध करावा लागेल. आणि करत असताना त्याची मानसिकता अशी असणार आहे, मी शरीर नाही, बस
आणि कर्म करत राहणार. पण मी शरीर नाही, गत जन्मात संचित केलेल्या वासना नाश पावलेल्या असतात. या गोष्टीवर सद्गुरूंना जोर द्यावायचा आहे. इतकेच नव्हे तर आत्मतत्व प्राप्तीचा परिणाम म्हणून भविष्य काळात परिपक्व होणाऱ्या या सुखदुःखामध्ये फलभूत होणाऱ्या सर्व वासना आगामी कर्म या सुद्धा पूर्ण नाश पावतात. काही अजून फळाला नाही आलेल्या, ज्या अजून पुढे पुढे जन्माला यायच्यात वासना आपल्या जन्मातल्या काही, त्यांचा आपण तिकडेच हिसाब करून टाकला त्यांनी. ज्या दिवशी नाम दिलं त्याच दिवशी. म्हणून बाबा म्हणतात, फुल गॅरंटीने बोलतात संत, की नाम घेता वाया गेला. म्हणजे आता तो खालच्या योनीला जाणार नाही, जरी त्याला अक्कल नसली तरी पुढच्या जन्मात त्याला मनुष्य जन्म भेटून पुढची साधना तो करणार, त्याला तिकडे घेऊन जाणार. नाम असं सुद्धा कानावर पडायला भाग्य लागतं. एखाद्या वेळेला सहज यांना अनुग्रह देत आणि त्यांच्या कानावर जरी पडला ना, तर त्याचं प्रारब्ध आहे. बाबा विसरला आणि बाबाचं ध्यान नाही असं नाही. ती सुद्धा एक प्रकारची, जशी मच्छिंद्रनाथांना जी प्रक्रिया झाली सेम तीच आहे. मच्छिंद्रनाथांना पर्सनल अनुग्रह द्यायचा होता काय, ते बसले होते काय समोर, आणि यांना माहिती होतं का मला त्याला अनुग्रह द्यायचा आहे, आणि त्यांना माहिती होतं का आम्हाला घ्यायचं आहे. व्यावहारिक स्थितीतून मी बोलतोय, पारमार्थिक स्थितीत काय होत नाही, जात नाही. आणि ते सगळं ईश्वराचे संकेत असले तरी पण त्यावेळेला माहिती आहे का, परंतु तरी त्याचा फायदा झालाच ना. त्याप्रमाणे कळत न कळत का होईना, आता तुम्हाला अपोजिट उदाहरण सांगतो. कळत न कळत सुद्धा जर आग्नेला चटका हात लागला तर हात भाजणार की नाही? का आपल्याला माहीत नव्हतं, मग कसं काय वाजणार? मग मला माहीत नव्हतं. आपल्याला आम्ही गाड्या चालवायचं आणि स्टेशनला नोर पार्किंगमध्ये माहीत नसायचं, स्टेशनच्या तिथे लगेच भाडं उचलायचं नाही गेटला, आणि उचललं का साहेब लगेच पुढं साईडला घ्यायचे. साहेब कसं काय आम्हाला घेतलं? अहो मला माहीत नव्हतं. आता माहीत होईल, फाईन भरा म्हणजे आता काय होईल, माहीत होईल, म्हणजे पुढच्या वेळेला नाही. मग माहीत नसलं तर त्याचं फाईन बसतोच आहे, आणि माहीत असलं तरी बसतो. इकडं माहीत नाही मला अनुग्रह घ्यायचा आहे तरी तोच फायदा, आणि मला अनुग्रह घ्यायचा आहे त्यालाही तोच फायदा आहे. आणि मग त्यावेळेला त्याच्या पुढे परिपक्व होणार आहे, म्हणजे आता भोगायला येणार आहे कितीतरी निम्म आपलं बाबांनी बात करून टाकलेले, लईच बलवत्तर येते येते भोगायला, नाही तर बाकीचं सगळं संपून टाकलेले. उदाहरण मी नेहमी सांगत असतो, आपण जेव्हा मागच्या गाडीत बसलेलो असतो आणि पुढचा गाडीवाला सारखा ओव्हरटेक करत असतो, आणि कितीतरी वेळा तो वाचलेला आपण पाहत असतो. अरे आपण चाललोय, काढली बाहेर तोंड, अर लगेच त्याने आत घेतली, वाचला. त्याच्यानंतर पुढं गेला आणि पुढून अचानक गाडी आली, आणि ही गाडी मधल्या गाडीत मागच्या गाडीत घुसायला जागा नाही तरी गप्पाने घुसवतो. अरे थोड्यासाठी वाचला, नाही तर आईना उडाला असता त्याचा. आईना म्हणजे काय, आरसा उडाला असतो. हे अशी कितीतरी वेळा पाहतो. हे जे त्याच्याबद्दल आपण पाहत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं आपल्या बाबतीत कसं काहीच होत नाही, आपल्या बाबतीत तेच होत असतो. असे कैक आपल्या जीवनात येणारे प्रसंग बाबांनी पुढे आटपून घेतलेले आहेत, आणि त्याचं नाव गुरुकृपा आहे. जा, मी आहे, घाबरू नको. मी आहे म्हणजे काय, वडील म्हणले घाबरू नको, जा, किती कर्ज झालं, मी आहे म्हणजे काय झालं, कर्ज माफ झालं. कर्ज माफ झालं का नाही? कोणाला भरावं लागलं? वडिलांना भरावं लागणार ते. पण म्हणून मी पाठीमाग आहे. ज्या वेळेला तुम्ही कोणाला एखाद्याला आश्वासन देता, तुम्हाला सगळी कामं टाकून त्याच्या मागं पळावं लागतं. तद्वत या मालिकेमध्ये ज्यांना काही त्रास होणार ते सुद्धा आपलं कर्म असतं, आणि ते त्यांना ते भोगावं लागत असतं. परंतु सर्व आगामी कर्म यासुद्धा पूर्णपणे नाश होतो. पुढे येणारी कितीतरी कार्यक्रम आपले बंद करून टाकलेले. भोवताली घडणाऱ्या कर्माबद्दल जो असंग आणि उदासीन असतो त्या साधकाचा आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यावर गतकर्माशी असणारा संबंध इतका पूर्णपणे नाश पावलेला असतो की, बघा ते काय म्हणतात, भोवताली घडणाऱ्या कर्माबद्दलही जो असंग आणि उदासीन असतो त्या साधकाचा आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यावर. आता याच्यावर कदाचित आपला एखादी महात्मा ते त्याच्यावर अधोरेखित करतील. आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यावर ना महाराज, आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर. मग आता आपल्याला बाबा भेटले तेव्हाच आत्मतत्वाची प्राप्ती झाली, त्याच्या अगोदर आपल्याला झालेली नाही, आहे की नाही झालेली का नाही? झालेलीच आहे. त्याला जरी जाण नाही, पण तू पाहताना कोणत्या अँगलनी पाहायचंय त्याच्याकडं, त्याला नाही कळत, पण तुला कळतं ना, तू त्या अँगलनी पाहा ना. इतका पूर्णपणे आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यावर गतकर्माशी असणारा संबंध इतका पूर्णपणे नाश पावलेला असतो की आता पुढे जन्मात काय होणार आहे किंवा मागील जन्मात त्याचा काही त्याच्याशी संबंध नाही. संबंध कधी आगा कर्मे जे उरावे ती सुखदुःखाते पळावे, तो त्याच्याकडे कर्तृत्व घेत नाही. करता कर्म करावे खुंटले तया, ही आता आपलं पाठ झाले, पण अजून आपल्याकडून तसं नाही होत. आपलं झालेलं आहे पण आपल्याला तशी त्याची काय नाही समज नाही.
पूर्णपणे नाश पावलेला असतो की अभिव्यक्तीची वाट पाहणाऱ्या अपरिपक्व वासना सुद्धा साधकाच्या आत्मप्रा मागच्या तर संपल्याच, पण पुढं वाट पाहतात. आता महाराजांकडे जायचे, पण ते पण ॲटोमॅटिक बाजूला निघून जातं. ते व्यक्तीची वाट पाहणाऱ्या अपरिपक्व वासना सुद्धा साधकाच्या आत्मप्राप्तीमुळे नव्याने चेतवलेल्या ज्ञानाग्नीमध्ये पूर्णपणे भाजून निघतात, जळून राख होऊन जातात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करतो अर्जुने, किंवा हरि उच्चारण अनंत पापराशी जळतील जातील लयाशी क्षण मात्रे. काय सांगायचं होतं का? काहीच नाही ना. असंग बघा पूर्णपणे भाजून निघतात. असंग आणि उदासीन आत्मतत्वाची पुन्हा अवकाशाशी तुलना केली आहे या श्लोकामध्ये. की जे अवकाश कशामध्ये सुद्धा लिप्त होत नाही. आकाश आणि अवकाश मधला काय बाबा फरक सांगितलं होता तुम्ही? आज नाही काढला का? द्या बस. एवढंच बटन. जिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचते दिवसा त्याला आपण आकाश म्हणतो. आकाश एवढ्या परिक्षेत्रामध्ये किंवा आपण त्याला पृथ्वीचं परिघ म्हणूया पाहिजे. आपल्या दृष्टीच्या टप्प्यात येतो तेवढा. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते रात्री आपल्याला दिसतं. चंद्र, तारे, सूर्यग्रह वगैरे, सूर्य नाही, ग्रह तारे वगैरे, तर त्याला अवकाश म्हणतात. अच्छा, जे दिसतं ते अवकाश आणि जे दिसत नाही ते जे दिसतं ते आकाश. दिसतं ते आकाश. जे दिसत नाही ते अवकाश. अवकाश म्हणजे भली मोठी पोकळी आणि त्याचा एक भाग म्हणजे आकाश. ओके. बघा त्याची तुलना दिलेली आहे. ते म्हणतात ते जसं उदासीन असतं अवकाश किंवा आकाश. 386 श्लोक क्रमांक 5 ते म्हणले. 386 मध्ये ते सांगतात घट, कलश, कनक आणि सुईचे नाक यासारख्या शेकडो उपाधीपासून मुक्त असे आकाश असते. काय? कशामध्ये? घट, कलश, मडका, कळशी, कनक, कनक म्हणजे कणगी आपली, किंवा सुईचे नाकातली तिथली जी छोटी पोकळी आहे ती. आकाश एकच असते, विविध प्रकारचे असत नाही. मग आता सुईच्या ते मागून धागा होतो ती केवढीशी पोकळी छोटी आहे. त्याच्यानंतर कणगी म्हणजे एवढ्या उंचीचं टिंपासारखे 2 टिंप एकावर एक वाटलं तर म्हटलं तर चालेल ती, त्याच्या आतली पोकळी. त्याच्यानंतर घटामधली, त्याच्यामध्ये कलश आपण घेतो त्याच्या. या सगळ्यांमध्ये जरी असली ती पोकळी तरी पोकळी किती आहेत? एकच आहे. ती उपाधीने बाधित होत नाही. तिला काय म्हणतात, ती कलंकित होत नाही. विविध प्रकारचे असत नाहीत. अगदी तसेच जीव उपाभावाच्या उपाधीपासून मुक्त असलेले ब्रह्म एकच असते. नवले, गुरु बाबा, अजय महाराज, येलकर बाबा हे सगळ्या उपाधींनी जरी असले तरी मात्र त्यातलं परमात्मा तत्व कसं आहे? एक आहे. सुईमधलं, कणगीमधलं, कलशामधलं, घटामधलं आकाश जे आहे ते एकच आहे. ते जरी त्या त्या उपाधीत असलं तरी त्या त्या उपाधीसारखं होत नाही. ते त्याच्या स्वरूपाशी तसंच कनेक्ट असतं, त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. उल्लेख केला घट, कलश, धान्याचे कोठार किंवा सुईचे नाक हे अवकाशाच्या उपाधीत होत. घटाकाश, कलाकाश, कलशाकाश, धान्य कोठारातील आकाश, सुईच्या नाकातील आकाश हे सर्व एकाच अवकाशाचे भाग होत आणि त्यांना त्या त्या उपाधीप्रमाणे नावीही दिली जातात. अवकाश हे उपाधीत नसलेले असे एकच असते. नाव दिलं सुई. कशाला? सुईचं नाक. पण ते सुईचं नाक आहे का? काय आहे ते सुईचं नाक? सुईचं नाक काय प्रवीण? सुईचं नाक आकाश आहे की नाही? मग त्याला नाव दिले पण सुईचं नाक. त्याच्यानंतर कणगी नाव दिले तरी ते कणगीतल्या आतली पोकळी म्हणजे काय? आकाश. जेव्हा या उपाधी दूर केल्या जातात तेव्हा ते एक आकाश स्वतः तसेच राहते. उपाधी बाद केल्यानंतर ते आकाश तसेच राहते. आता उपाधी बाद कशा करणार आपण? तोडून फोडून टाकणार, सुई मोडून फेकून देणार, मग त्याच्यातलं नाक बाजूला काढणार, कणगी फेकून द्यायची, तिचा जाट भुगा करून टाकायचा. मग असंच नाश करणार ना आपण. मग कसं नाश करणार? बुद्धीतून त्याचा नाश करणार. हे कापूस आहे, कपडा नाही, असा नाश करणे, निराश करणे, त्याचं मूळ तत्वाचं शोधन करणे आणि दिसतंय ना त्याला डावलणे आणि जे दिसत नाही त्याला स्वीकारणे. त्यात काही भेद नसतो. जेव्हा या उपाधी दूर केल्या जातात तेव्हा ते एकच आकाश स्वतः तसेच राहते. त्यात काही भेद नसतात. बाह्य फरक असतात ते सर्व त्यांच्या उपाधीमुळे. फरक कशामुळे?
उपाधींमुळे. अर्जुना यांच्या उपाध्या पाहशील, यांची नावं पाहशील, यांचे रूप पाहशील, यांचे स्वभाव पाहशील, यांचे कपडे घालण्याची पद्धत पाहशील, आणि जर तू म्हणशील हे वेगवेगळे, तर कोट्यावधी जन्म गेले तरी तू मला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे विश्व पण बाजूला सारावे आणि मला घ्यावे, तसा मी नाही, तर मी विश्वासकट सरसकट मीच तो आहे, असा तुझा भाव होऊ दे. त्याप्रमाणे बाह्य फरक असतात ते त्यांच्या सर्व उपाधीमुळे. त्याप्रमाणे जाणीव तत्व हे द्रष्टा, भावना, विचाराच्या संकल्पनेपासून मुक्त असे एकच असते. आता ते नाक म्हणते का मी नाक आहे, आणि ते बघते का बाहेर सुई आहे, आणि त्याच्या बाजूला काय, ते द्रष्टापणापासून बाजूले. हां, भावना नाही त्याच्याकडं काही, का माझ्या धागा उगवून घ्यायचा आणि मला गोदड्या आणि कपडे शिवायचे, तर असं त्याच्याकडे भाग नाही. त्यांनी काहीच विचार केला नाही, कोणत्या ह्या बाजूनी सुरुवात करू का त्या बाजूनी सुरुवात करू. संकल्पनेपासून मुक्त असे एकच असते. हे संकल्पना कधी संपणार आपल्या, मग संकल्पाही वरी नये मन, अशा पद्धतीचं होणार त्यावेळेला. शरीर, मन, बुद्धी आणि द्रष्टा, भावना, विचाराच्या सर्व बाह्य वेष्टनापासून आत्मतत्व मुक्त असते. बाह्य सगळ्या उपाधीपासून तो वेगळा असतो. अहम, शरीर, मन, बुद्धी, उपकरण यांनी बनलेल्या आत्मतत्व भोवतालच्या उपाधी ह्या केवळ भ्रांतमय प्रलंबने होत. बघा, सुईचं नाक, कणगी, घट, कलश ह्या फक्त काय आहेत, भ्रांतमय प्रलंबने होत. त्या फक्त भ्रांती आहेत, ते वास्तव नाही. आणि हे वास्तव नाही हे स्वीकारायला करोडो जन्माची पुण्याची गाठुडी पाहिजेत, त्यावेळेला ती तशी भूमिका होऊ शकते. कारण परमतत्व हे सदा अविकार्य असते. हे पुढील श्लोकात आणखी स्पष्ट केलेले आहे. आपण श्लोकमध्ये गेलो होतो, कुठे गेलो होतो, 450 वाचत होतो, त्याच्यातून 386ला पाठवलं का, जरी वेगवेगळं दिसलं तरी आकाश नेहमी समजतं मी वेगळा आहे. तसा ज्याला बोध झालेला आहे तो समजतो मी या सर्व शारीरिक कार्यापासून, शरीरापासून, शरीराच्या संबंधापासून, देशापासून, काळापासून, वस्तूपासून मी या सगळ्यांपासून वेगळा आहे. आत्मतत्व हे उदासीन असते, त्याला काहीच करायचं ना. आकाश उदासीन आहे. त्याच्यात तुम्ही आता इथे क्रिकेट खेळणाऱ्यांचे कपडे बदलायला खोली केली का, सत्संगासाठी केली की एखादा बड्डे साजरे करण्यासाठी, याला हे उदासीन आहे, याला काय याच्याशी घेणं देणं असे वर्ण आहे. त्याच्या अस्तित्वामुळे सर्व कर्म घडतात. पण होणार सगळं, याच्यात भजन होऊ शकतं, याच्यात युनिफॉर्म चेंज करायचं काम होऊ शकतं, याच्यात बड्डे होऊ शकतं, पण ही पोकळी त्याच्यापासून वेगळी आहे. तसं तुम्ही जगातली सगळी कर्म केली तरी त्या कर्मांपासून ते मात्र कोणत्याही कर्मात अडकलेली नसते. कोण? आत्मतत्वन. आपल्या बाबाने आपल्याला काय सांगितले, चांगलं घासून घासून सारखं सारखं काय सांगितलेली, तू कोण आहेस? आत्मा आहेस. तू कोण आहेस? आत्मा आहेस. आणि आपण काय म्हणतो, मी कोण आहे? शरीर आहे. मी कोण आहे? शरीर आहे. ते मात्र कोणत्याही कर्मात अडकले, ते सूचित करण्याकरता, हे सूचित करण्याकरता त्याच्या अस्तित्वात प्रकृती आवरणास कर्म करण्याकरता चैतन्य प्राप्त होते. आता मी वाचतोय ना, हे आपण लक्षात ठेवू. बोल चाले हे शरीर, मी माझ्या सत्तेने चालत आलो, मी बोलतो माझ्या सत्तेने, हो ऐकतो माझ्या सत्तेने. त्याप्रमाणे मी जे कोणाच्या सत्तेने करतो, या प्रकृतीच्या सत्तेने करतो, परमात्म सत्तेने करतो. ती प्रकृती आवरणास कर्म करण्याकरता चैतन्य प्राप्त होत असते. चैतन्य त्याला सपोर्ट करतं आणि त्याच्याकडून करतं. परंतु ती साधने आपल्या वासनानुसारच कर्म करतात. आता याचं जे इकडे धावं असेल तिकडे जाणार. आता आपल्या वासना काय आहेत? विवेक चूडामणीला जायचं, ही वासना आहे आपली. ही सुद्धा एक वासना आहे. ऐसे आवडते म्हणा, मग ती तिकडंच पळणार आणि त्याला भगवंत साह्यभूत होणार. तुमची तीव्र वासना असेल तर ती तुम्हाला पूरकता निर्माण करून देणार आणि तुम्हाला तिकडे घेऊन जाणार. पण घेऊन कोण आलंय? ऐकतोय कोण? आता प्रवचन ऐकतोय कोण आणि सांगतोय कोण? हे दोन्ही मिळून किती आहेत? सांगणारा आणि ऐकणारा. त्या कथेमध्ये, त्या प्रवचनामध्ये रंग तेव्हा चढणार, वक्ता आणि श्रोता स्वये झाला श्रीरंग, त्यावेळेला त्या कथेची उंची वेगळी असणार. भोसले बाबांचं आमच्या गावात ते म्हणले, तुमच्या कानाची उंची वाढवा. आता कसं काय करायचं? अचानक आपण कीर्तनात बसलो, कानाची उंची कशी काय वाढवणार? काय करणार? आणि ज्याचे कान कापलेले जे त्याची उंचीही नाही काहीच नाही, त्याचं कसं काय? तुमची उंची वाढवा, कानाची उंची वाढवा. त्याप्रमाणे ती सत्संगाची लेवल आहे. या लेवलवरून पाहायचं आहे आपल्याला.
साक्षात्कारी पुरुष जेव्हा कर्म करतो तेव्हा भविष्य काळात पक्क होणाऱ्या वासनांचा त्यावर थोडासुद्धा आणि कधीही यत्किंचित कदाचित परिणाम होत नाही. शंकराचार्य त्याला आगामी कर्म म्हणतात. त्याच्याकडून जे झालेल्या कर्माचा त्याच्याकडून तो करणाऱ्या गत कर्माच्या भोगानुसार तो कर्म करत असताना त्याच्यावर परिणाम का होत नाही? कारण तो स्वतःला काय समजतो बाबांनी, हा संताची पायी मी ब्रह्मरूप आहे बाबा, मी ते आता डावलणार नाही. तुका म्हणे शेष सेविन आवडी आणि वचन न मोडी. त्यांचं वचन कोणतं ऐकायचं आपल्याला? मी ब्रह्मरूप आहे, तुझ्या असं सगळं जगत ब्रह्मरूप आहे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. तोषला 10-5 वर्षाने तात्काळ ज्ञानदेव. त्या वचनावर गेलं का सुटला आणि देवबुद्धीवर आला का कोमजून जाणार. श्री शंकराचार्य त्याला आगामी कर्म, भविष्य काळात फलीभूत होणारे कर्म, अजून यायचे काही कर्म आपल्या वाटत माहीत नाही. आता पंक्तीला बसले जेवायला, पात्र आली, पण काय गोड जेवण, पुरी आहे का? आता बघा ना, बरं फसवतात असं ज्याला भात खायचा नाही आणि ताटात तो म्हणतो जर चपाती असेल तर भात घ्यायलाच नको, पण शेवटपर्यंत ती चपातीची टोपलं दिसतच नाही. पहिलं काय येतं आहे? भातच येतं. आता नाही म्हणलं की आण, घेतल्यानंतर लास्टला सगळ्यात चपाती, अरे रे उगत भात घेतला. आपल्याला माहिती आहे आता हे झालं व्यवहारातलं. तशी गतकर्म आपली पुढची काय ती आपल्याला माहीत नाही, पण तिकडं त्याचा कार्यक्रम कोण फत्ते करत आहे? ते ज्ञान अग्नी तुमच्या आपल्या आतमध्ये पेटलेला आहे, तो तिकडे त्याला भस्मसात करतो. म्हणजे काय करतो? जाळून टाकतो का? कशी जाळून टाकतो? अशेशी जाळलेली कर्मे, ज्ञानाग्नीची मुखे जी जाळलेली कर्मे. म्हणजे काय केलं त्यांनी माहिती आहे का? असा थंडीला आता कसं गावाला ते शेकोटी पेटवतात तशी पेटवली आणि सगळीची गबाळच्या गबाळ पोतीचे पोती भरून आणली. कशाची? कशाची? कर्माची. आणि अशी झटझटून पेटून दिली आहे का नाही? अशीच का नाही? अशीच ना. मग कशी जाळली कर्मे? ज्ञानाग्नीचे मुखी. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे का ती मग आपल्यापासून जळून राख होतात. भविष्य काळात फलीभूत होणारे कर्म असे म्हणतात. थोडक्यात कर्म हे जीवाकडून होते. कर्म कोणाकडून होते? कर्म कोणाकडून होते? आणि बाबांनी तुम्हाला आपल्याला काय सांगितले? तुम्ही कोण आहे? जीव आहात. असंच सांगितलं ना आपल्याला. बाबांनी पार ठासून ठासून सांगितले, रोज दिवस रात्र. ज्या दिवशी आपली बाबाची भेट झाली तेव्हापासून आतापर्यंत बाबा आपल्याला काय सांगतात? तुम्ही आपण कोण आहोत? जीव आहोत. म्हणल्यानंतर आता कर्माचं कर्तृत्व कोणाकडे आलं? असं सांगितलं ना आपल्याला बाबांनी. बाबांनी काय सांगायचं त्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला किती स्वीकारायचं ते आपल्या मनावर, त्यांचं सांगायचंच काम आहे. थोडक्यात कर्म हे जीवाकडून होते आणि जीवासच कोवळे त्याचे पारितोषिक अगर शिक्षा मिळते. आणि जीवानी कर्म केलं का त्याला फळ पण भेटतं. मग त्यांनी चांगलं कर्म केलं तर त्याला काय भेटतं? पारितोषिक भेटते. त्याचं काय? त्याला भूषण मिळालं जातं. त्याच्यानंतर जर चूक केली असेल तर काय भेटते? शिक्षा भेटते. कोणाला? जीवाला. जेव्हा कर्माचा करताच तो बापडा जीव पूर्णपणे मावळलेला असतो, हे बाबाचं कर्म आहे. तुम्हाला सांगतो, आपण ज्याही बाबा बरोबर असो, आता मी सुद्धा जर एखाद्या बाबांबरोबर असेल आणि त्या बाबांबरोबर असून माझा जीवपणा बाद होत नाही, त्या बाबाला ड्रॉप करून टाकायचं. आयुष्य फुकट चाललेलं आहे आपलं समजायचं. आपण बाबाकडे गेलो कशाला? थोडक्यात ते म्हणतात जेव्हा कर्माचा करताच शिल्लक राहतोय, म्हणजे जीव शिल्लक राहिला, मग आपण बाबाकडे एवढे दिवस पळून काय केलं? कोणताही बाबा असला कोणताही, त्याच्याबरोबर जाऊन जर आपला जीवपणा बाद होत नसेल तर त्याला ड्रॉप करायचा आपल्याला. आणि आशांची संगत करायची. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी आणि परिणाम हरी दिसे जनात वनात आत्मतत्वानी. आशाची संगत करायची नाही तर लगेच ड्रॉप करून टाकायचं त्याला. जेव्हा कर्माचा करताच तो बापडा जीव पूर्णपणे मावळलेला असतो. आपण बापडे होतो, पण आपल्या बाबांनी आपल्याकडून तसं केलं. मावळविती विश्वाभासू नवल उदयला चंडांश. आमच्या जीवनात अशी घटना घडली, 100% घडली. अद्वय बीजाणुक विकासू वंधू आता आणि काही ठिकाणी वंधू माथा. असा आमच्या जीवनात सूर्याचा प्रकाश उगवला. आता आमचा जीवपणा आवडलेला आहे. तेव्हा फलप्राप्ती कोणास होणार? काम केले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरपल वेचणार नाही, केव्हा म्हणू शकतो? मी त्या कर्माचा करता नाहीये. मी कोण आहे? कोण आहे मी?
कानात शिशे भरून बसले का आपण? शिशे भरलेले आपण. मी वासुदेव तत्वता आणि माझ्याकडून माईक घेतला. कोणाकडून घेतला माईक? कोणी घेतला? एक एक शब्दाची जाण आली पाहिजे आपल्याला. मी वासुदेव तत्वता कळू येईल. बाबाला विचारायचं ना मग कशी काय फलप्राप्ती जीवात्म्याला, वासुदेव तत्वाला प्राप्ती आहे काही? अर्जुनाला उलट सांगितलं, तू माझ्यासोबत राहिला तर मी तुला कसा करील? सर्व धर्मान परित्यज्य, तू मला फक्त शरण आहे. तुझं पाप आणि पुण्य मी करून प्रदान करून टाकतो. कारण काय हे पाप आणि पुण्य देव घेणार आहे काय? मग कोण घेणार पाप आणि पुण्य? मामा. मामा उत्तर देतील. काका हे काकांना लगेच नाही विचारता. काका आता आल्या आल्या लगेच कसं काय? मावशी. हां हां. का? हा मी आत्मा आहे. काही झालं तापुली आपण करा सोडून मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. हो, तलवार लावली गळ्याला तरी, घोपासला तरी काय म्हणायचं आहे आपल्याला? बस. आणि म्हणायचं आहे का अंतकरणातली भाव तसा होणार तेव्हा ते म्हणणार राम. ठेस लागल्या म्हणणार. आणि आपल्या आईवडिलांना प्रेम, आई ग बापरे अमुक असणार, कोणाची तरी आठवण होणार ना. पण त्यावेळेला आपल्या काय मुखात आलं पाहिजे? जे आंतर्य असतं तेच बाहेर होत असतं. फलप्राप्ती कोणास होणार? जीव करता राहिला ना. जीव नाही ना शिक्षा करायला किंवा पारितोषिक जेव्हा द्यायला. जेव्हा जीवभावच त्यानंतर शिल्लक नसतो, ही संतांची प्राप्ती झाल्यानंतर आहे. आणि तो जो आहे ना, जो ज्याचा जीवभाव शिल्लक नाही, तो म्हणू शकतो काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. मला जीव ठेवलं नाही, मलाच प्रश्न. आता मला काही दिसतच नाही, मी काय? आणि काय तिथे पहिला प्रश्नचिन्ह पाहिजे. 1 2 3 काय पाहिजे तेवढे द्यायचे. काय द्यावी, कायला काय काय द्यावे त्यांची. कारण त्यांना द्यायला जगात दुसरी वस्तू नाही, कारण तेच ते आहेत. आणि त्यांना मी देऊ शकत नाही काही. आणि या जगातली अशी कोणती वस्तू जी त्यांना देणार आहे ती त्यांच्यापासून वेगळी नाही. आणि त्यांना वेगळे असेल तरच आपण देऊ शकतो ना. माझ्याकडे जर गाडी नाही तर साहेब म्हणतील चला जाऊ आपण गावाला, नाही तर न्या कीर्तनाला. त्या दिवशी जसं आपण 9 तारखेला घेऊन गेलतो तसे. आणि माझ्याकडे असली तर तुम्ही म्हणणार काय दिली असती बाबाला कधी गाडी, पण आहे बाबाकडं. तसं त्यांना मी काय देऊ शकतो? त्यांना जी वस्तू देणार आहे ती वस्तूच कोण आहे? ती आहे. त्यामुळं काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. आणि मग आता हा जो प्रश्न पडतोय ना, हा बी नॉर्मल जीव भावावर आहे. तुकोबाराय म्हणतात आपलं वकीलपत्र घेऊन, हे मात्र निश्चित त्यांचा नाही जीवभाव, पण आपलं वकीलपत्रावर घेऊन येतात. ठेविता हा पायी, आता मी काहीच देऊ शकत नाही, माझा आहे ना थोडासा जो शेष काय जीवभाव शिल्लक, तो अर्पण करतो. बरं तो जीवभाव त्यांना दिलं, ते लगेच टप्पन घेतील आणि त्याचं काय करतील? ते जीवभाव आहेच कुठं? जीव हा खरा नोहे ही माया. त्यामुळं मी काहीच देऊ शकत नाही त्यांना. आणि त्यांना जरी जीवभाव दिला तर ते मला सांगणार तू कोण आहेस म्हणून. जेव्हा जीवभाव शिल्लक नसतो तेव्हा जीवाने केलेल्या कर्माची फळं निष्पन्न होऊ शकत नाही. जर जीवभाव शिल्लक नाही तर ती फळं निष्पन्न होऊ सिद्ध होत नाही ती फळं. आणि म्हणून आगामी कर्म कार्यप्रणव होऊ शकत नाही. आणि मग पुढे होणारी कर्म ती येऊ शकत नाही, ती संपली. तथापि जी कर्मे आधीच घडलेली आहेत, ज्याच्या अनुभूती करता साक्षात्कारी मानवास हा देह प्राप्त झालेला असतो, म्हणजे प्रारब्ध कर्म काय प्रणव होणारच. हो, पहिली जी घडलेली आहेत, म्हणजे आता आपण जे घेऊन आलो, हे काय घेऊन आलेलं हे काय आहे? हे कर्म आहे. हे कर्म घेऊन आलेले आहे. पण कशासाठी घेऊन आलेले आहे? आत्मप्राप्ती करण्यासाठी. जर कर्म शिल्लक नसतो तर येत पण नाही आपण. मग तथापि जी कर्मे आधीच घडलेली आहेत, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, हे कर्म आहे आपलं. आणि ज्या दिवशी आपल्या या जगातलं सगळं कर्म संपेल तेव्हा कोण संपणार आहे? पार्थिव शरीर पण संपणार. मग ती ज्याच्या अनुभूती करता साक्षात्कारी मानवास देह प्राप्त झालेला असतो. हे कर्म कशासाठी प्राप्त आहे? आपल्याला सर्वांना शरीर बाबांकडे गेले म्हणून कशासाठी दिलेलं आहे? केवळ आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी. पण बाकीच्या ज्या उदाहरण आहेत ना, त्या बिन नील करत जायच्यात. त्यांच्या अनुभूती करता मानवास साक्षात्कारी मानवास हा देह प्राप्त झालेला असतो. म्हणजे प्रारब्ध कर्म काय प्रणव होणारच, ते प्रवण होणारच, ते येणारच वाट्याला तुमच्या.
आणि हाच विषय शंकराचार्य पुढील श्लोकात विवरणाकरता घेतलेला आहे. ते प्रारब्ध कर्म येणारच. आता पहिलं स्वीकारावं लागेल आणि नंतर सांगावं लागेल ते नाही. मदने बाबा म्हणले, मी एकदा कीर्तनाला गेलो ना, आमच्या गल्लीमध्ये एक म्हणलं मला भूत लागले भूत लागले भूत लागले, आणि रात्रभर त्यांनी जागं ठेवलं. तर मी पहाटे 2:30 पोहोचलो घरी, तर अख्खी गल्ली जागी. ते म्हणले, मग मी त्यांना विचारलं काय झालं. तर म्हणलं भाडू म्हणला तिथं बाबा भूत आहे, भूत आहे म्हणले तिथं आहे म्हणले. आणि सगळे म्हणले बाबा याला वेळ लागले, आणि सगळे शांत. तर मग मी म्हणलो हो आहे खरंच. तो म्हणला बघा बाबा, यांना मी किती वेळ सांगतोय पण हे म्हणतात नाही. आहे का नाही. तुम्ही म्हणले बाळू तू आता काळजी करू नको, मी आलोय ना, आता या भूताचा हिसाब मी करतो पक्का. चला रे हळद कुंकू आणा, सगळं आणा, चला पटापट पटापट आणा सगळं. हां आणा आला, चला लिंब बिंब सगळे घेऊन या, नारळ बिरळ घेऊन या पटापट पटापट. आणि कार्यक्रम आता हे त्यांनी नाही सांगितले, नारळ बिरळ मी सांगतोय, त्यांनी स्वीकारलं नाही. तर बाबा ऐकतील म्हणते मी हे कधी म्हणलो होतो. आणि त्यांनी त्याच्यासाठी स्वीकारलं आणि नंतर त्याला मारून टाकलं. बाबा श्रीपाद बाबा म्हणतात बागुलबुवा आहे असं आजोबांनी स्वीकारलं आणि मारायसाठी गेले. आणि बागुलबुवा मेला की नाही, मेला की नाही, त्याच्या दृष्टीने मेला का नाही बाळाच्या, ज्याने स्वीकारलं होतं तसं यांनी स्वीकारलं. प्रारब्ध कर्म आहे आता, त्याचं सांगतो म्हटले. चला श्लोक क्रमांक 451. आकाश घटात असल्यामुळे त्या घटातील मद्याच्या वासनांमुळे लिप्त होत नाही. माठात ठेवले, बॉटलमध्ये ठेवलं काय मद्य, बॉटलला मद्य चिटकल का, आकाशाला चिटकल का, एक वेळेला वायूला चिटकल ते म्हणतात, कारण गंध येणार ना त्याच्यातला, त्यामुळं गंधारावर वायूवर परिणाम होईल पण आकाशावर होणार नाही. आकाश घटात असल्यामुळे त्या सुरागंधेनं न लिप्यते, घटातील मद्याच्या वासनेमुळे लिप्त होत नाही. अगदी तसेच आत्मतत्व त्याच्या शरीर मनाधिक उपाधीमुळे त्याच्या धर्मांनी लिप्त होत नाही. बघा, त्याच्या शरीर मनाधिक उपाधीमुळं आत्म्यामध्ये लिप्त होत नाही. तो शरीरात आहे, त्याला मन आहे, पण खरं पाहिलं तर त्याला मन नाही आहे, पण दिसतंय. आणि त्याला मन आहे पण तुमच्या आपल्यासारखं मन नाही त्याचं. शरीर मनाधिक उपाधीमुळे त्यांना धर्मांनी लिप्त होत नाही. आपण जे जे करतो त्याला कर्म म्हणतात. कर्म 3 प्रकारचे असते, भूत, वर्तमान आणि भविष्य. 3 कालापासून त्याचे वर्गीकरण केले जाते. आपल्या कर्माच्या द्वारा एखाद्या व्यक्तीने जमा केलेले एकूण परिणाम आणि सुप्त मनाच्या पातळीवर संचित झालेले विचार यांना संचित संपादित कर्म म्हणतात. आपल्याकडं अजून लई बॅलन्स आहे. आत्ता या जन्माला फक्त एकच प्रारब्ध घेऊन आले, म्हणजे कणगी माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे एवढं गोडाऊन आपलं संचित कर्म आहे समजा. आणि त्याच्यातलं फक्त आता जेवढं घेऊन आले एवढं, असे कैक जन्म आपल्याला भोगायचेत. पण इकडं काडी लावली ते जळालं, आता वर्तमान भोगून जळून जाणार. सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण, म्हणजे ती जळून राग झाली. जाळणे म्हणजे काय करणं, ईश्वराच्या चरणावर समर्पण करणे. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या वीरा, पूजा केली होय अपारा तोषालाय. ती कर्म त्याच्यावर आपल्याकडे नाही घ्यायचं, माझ्याकडे नाही घ्यायचं. खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमचे नावे, त्यांच्या चरणात सुपूर्त केली का ती संपली. त्याचंच नाव आहे तुका म्हणे घालू तयावरी भार, की नाही. त्या एकूण परिणाम सुप्त मनाच्या पातळीवर संचित झालेले विचार त्यांना संचित संपादित कर्म म्हणतात. ते बॅलन्स आहे. अंतर्यामीच्या बहुसंख्य वासना हे सर्व संचित कर्म असते. आपण कधी कधी एखाद्याला जर काही वाईट प्रसंग आला, हातपाय लोळे झाले तारुण्यामध्ये, तर आपण म्हणतो काय याच्या संचितात, ते काय माहीत नाही आपल्याला असं. त्याप्रमाणे ते संचित कर्म असते. तरी त्यापैकी फार थोडे फलभूत होतात. फलोन्मुख आणि अभिव्यक्ती करता उफाळे मारतात. ती उफाळे मारतात क्वचित एखादी. आपण जे कर्म करतो ते ह्या बाह्य, ते ह्या वासनांमुळेच त्यांना प्रारब्ध कर्म म्हणतात. आपण जे बी कर्म करतो आपल्या अंतःकरणात जे स्फुरलं आणि त्या पद्धतीने आपण करतो त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. त्याला कर्म म्हणतात आणि ते आता भोगायला आले म्हणून त्याचं नाव प्रारब्ध कर्म. ज्यांनी फळ देण्यास प्रारंभ केलेला असतो, कोणी, त्या वासनांरूपी कर्मांनी फळ द्यायला प्रारंभ केलेला असतो. त्या व्यतिरिक्त काही वासना असतात ज्या फलीभूत होतात. त्या वासना त्याच्याही व्यतिरिक्त भरपूर आहेत, पण त्यांचा कार्यक्रम बाबांनी तिकडं करून टाकला.
त्या परिपक्वतेची वाट पाहत असतात. ते म्हणतात तसं सिच्युएशन आलं का आम्ही येतोच, तसं सिच्युएशन आलं का येतो. त्यांना अद्याप परिणामकारक होण्यास अवधी असतो, त्यांना प्रगट व्हायला अजून वेळ असतो. अशा वासना आगामी अद्याप येणाऱ्या वासना म्हणतात. त्या वासनांना काय म्हणतात, जे यांना यायचं आहे ते तिकडं दडी धरून येत, पण त्यांना यायचं आहे, पण ते म्हणतात आपल्याला तसं वेळ आली की आपण तिथे प्रगट होऊ, पण त्या तिकडं दडी धरून ये. त्यांचाही कार्यक्रम तिकडं करून टाकला, त्या तिकडं संपल्या. संचित जे तो पे बॅलन्स येते, पण आत्ता जे आपल्याला उद्या परवा भोगायला येणार ते पण तिकडच्या तिकडं संपून जातं. गतकालात संपादित केलेले संचित आणि अद्याप जे यावयाचे आहे ते आगामी, या दोन्ही कर्मे साक्षात्कार क्षणी नाश पावतात. याला मी ब्रह्म आहे, मग ब्रह्मस्वरूप आहे अशी आपली भूमिका होणार. त्यावेळेला नकळत झालेली पण असेल, पण आपल्याला तरी कळत नाही. बाबा म्हणतात आपण आपली किंमत जाणू शकत नाही. सोनं सोन्याची किंमत जाणू शकत नाही. त्याला कोणाकडे जावं लागेल? सोनाराकडे जावं लागेल, आहे की नाही? त्याप्रमाणे त्या वासना संपलेल्या आहेत. गतकालात संपादित केलेली संचित कर्म, बॅलन्स असलेलं, कणगीत असलेलं, अद्याप जे यावयाचे आता डब्यात आणून ठेवलेले. बघा, दिवाळीत लाडू केले होते म्हणजे सगळ्यांनी, आणि ते तसेच पॅक बंद ठेवलं. 8-10 दिवस गावाला गेले. मग त्यांना काय झालं? बुरशी. ते म्हणले महाराज आम्ही कोणाच्याच पोटात तुमच्या जाणार नाही, घरातल्यांच्या. त्यांना चावून त्यांचा मट्टा करता आला का आपल्याला? नाही. पण आपण त्यावेळेला युक्ती चालवतो. आपण ताजे केलेले लाडू देऊ शकत नाही. मग वरचे जे बुरशीवाले ते बाजूला काढणार, आणि खालचे पण आता 2 दिवसात येणारच आहे. त्यावेळेला आपण दाता होणार आपण, आणि घेऊन जाणार लाडू. अरे लाडू केल्या पहिले देवाला द्यायचे ना, म्हणजे जो पाहुणा आला ना त्यालाच पिशवी भरून द्यायचे. तसे नाही आपलं. अद्याप जे यावयाचे आहे ती दोन्ही कर्मे साक्षात्कार क्षणी नाश पावतात, हा आपला विश्वास पाहिजे. आपलं कर्म संपलेलं आहे, ती त्या व्यक्तीला त्यानंतर बाधत नाही. कारण तो आता कोरोना झाला होता, काय भूषण सांगतो, आपल्याला कोरोना झाला होता. किती दिवस होते काका तुम्ही? त्या दिवशी का आपण कुठे येत होतो कार्यक्रमावरून? तर ते विद्याभवन शाळा आले, म्हणले इथे आपण किती दिवस होतो क्वारंटाईन? 9 दिवस, आणि गावाला 14. आता काही भीती आहे का कोरोनाची? आता हे तुम्ही सांगताना किती हसं सांगता, गावाला 14-9 23. 23 दिवस तुमचे काय गेले असतील. पण आता कारण त्यांचा हिसाब राहिलेला नाही, त्याप्रमाणे आता कोरोना होणार नाही. कोरोनाचे उलट हसू वाटायला लागले आता लोकांना. उलट लोक म्हणतात किती घाबरलो होतो आपण, काहीच नव्हतं. हे आता कळालं, आहे की नाही? व्यक्तीला त्यानंतर ते बाधत नाही, कारण तो आपल्या शुद्र देह तादात्म्याच्या अतीत झालेला असतो. कुठं जायचं आहे आपल्याला? कशासाठी फिरायचंय? आळंदी पंढरपूर गोटीला नावं द्यायची. ज्याला देहाच्या अतीत व्हायचं त्यानेच नावं द्यायची, नाही तर नाही द्यायचे नाव. कशाला द्यायची? जत्रा आहे का ती? जत्रा मला बी जत्रेला येऊ द्या गिर. तो आपल्या शुद्र देह तादात्म्याच्या अतीत झालेला असतो. शुद्र शरीराच्या तो काय झालेला आहे? पलीकडे गेलेला आहे, आणि त्याने अतीत अवस्थेतील आनंद उपभोगलेला असतो. देहाच्या अतीत झालेला तो आनंद उपभोगत असतो. आपण आता गेलो समजा, आता आम्ही 4 दिवस गावी होतो, नाही वाटलं तिथं थंडी वगैरे काहीच नाही वाटलं, काय नाही. उलट एक नाविन्य वाटायचं, आज भोसले बाबा येणार आहेत, उद्या गुंजाळ बाबा येणार आहे. यांच्या गावाकडचं पण मी विचारायचं किशोरला, आज कोणाचं आहे, कसं काय झालं? त्याला विचारलं कसं काय झालं? माझं नाही झालं म्हणतो. मला नाही सांगता येत. म्हणलं मग तुझं बरोबरच नसेल झालं म्हणतो. ज्या व्यक्तित्वाला बघा त्या अतीत अवस्थेतील आनंद उपभोगलेला असतो. ज्या तुम्ही बघा बरं, आपण देह अवस्थेत नसतो ना, तो अतीत अवस्थेचा अनुभव आपण रोज घेतोय. रात्रीचं झोपतो ना आपण, आणि सकाळी वाटलं किती फ्रेश असतो. किती रात्रीचं झोपलेल्याचा चेहरा पहिला फोटो काढून ठेवायचा, आणि सकाळी उठून जेव्हा कामावर निघतो तेव्हा पाहायचा त्याला. आताचा बघा ना आपला, उद्या सकाळी बघा बरं कसा. मग रात्री आपण कशाच्या अतीत झालेलो आहे? आपल्याला माहिती आहे का आपण रात्री देह असतो? माहिती असतं आपल्याला झोपेत आपण देह. आपण ते लक्षात ठेवायचं पाहिजे. काय मी दे मग झोप किती चांगली लागेल? नाही. रोजचा अनुभव आपला, आपण देहातीत असतो त्यावेळेला अवस्था. ज्या वेळेला आपल्याला ऑपरेशनच्या वेळेला भूल देतात तेव्हा आपण कसे असतो? देहातीत अवस्था असतो.
आताचं देहातीत अवस्था. अजून डॉक्टरचं उदाहरण, जेवढा पार्ट कापायचा आहे तिथंच इंजेक्शन दिलेलं आणि त्याला बघतं तो असं. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे, कापाकापी चालू आहे, कैची घे. आता म्हणले कैची घे, म्हणलं आपण हॉस्पिटलमधून पळून जाऊ. आता त्यावेळेला कैची घेतो, कटिंग पण चालले, पण दुखतं. जीही द्वंद्वाधिक दुराविली. कोणी? डॉक्टर साहेबांनी दुखणं काढून टाकलं त्यावेळेला. उलट दुखण्याच्या वर कापाकापी चालली, पण जीही द्वंद्वाधिक. कशामुळे? त्या इंजेक्शनमध्ये. त्या इंजेक्शनचा हा परिणाम आहे. या इंजेक्शनचा काही परिणाम असणार की नाही? त्या अतीत अवस्थेतील आनंद उपभोगलेला असतो. ज्या व्यक्तित्वाला, जीवाला संचित कर्माकरता जबाबदार धरले जाते, तेच मुळी त्या उपकरणात अधिक काळ नसते. तो जीवात्मा मेला, आता कोण झालाय तो? ब्रह्मास्मी, आत्मा झाला. तो जीव संपला. मागेच सांगितलं, एक फाईल ओपन केली आणि कळालं याने अमुक अमुक गुन्हा केलाय, त्याला पकडून आणा. आणि मग 5 वर्षांनी त्याच्या गावी गेले पकडायला त्याला आणि म्हणले हे याचंच घर का? म्हणले हा. ते म्हणले कुठे? तो मेला. आता यांना पकडायला कुठं जावं लागेल त्याच्याकडं? तो भेटेल का? नाही. तसा जीव भाव त्याचा संपला. संचित कर्माकरता जबाबदार धरले जाते, तेच मुळे त्या उपकरणात अधिक काळ नसते. ज्याच्यामुळं त्याला जबाबदार धरायचे ते त्या उपकरणात नसते. देहाच्या निरासे. हे काय चाललंय हे कळून घ्यायचं असेल तर आपल्याला कुठं जायला लागेल? देहाच्या निरासे पावी जे अठाय. मी देह नाही तेव्हा कळेल. अनंतत्वाच्या अतीत अवस्थेतील अनुभूतीमध्ये ते विलय पावलेले असते. ते कुठं गेलेले? आता ती जीवबुद्धी अनंत तत्वाच्या अतीत अवस्थेतील अनुभूतीमध्ये ते विलय पावलेले असते. अनंत तत्वाच्या ही अलीकडची जी पलीकडची अवस्था आहे त्याच्यामध्ये विलीन झालेले आहेत. कर्म साक्षात्कारी पुरुषात कधी बाधत नाहीत हे स्पष्ट करण्याकरता आचार्य येथे उदाहरण देतात. अवकाश सर्वत्र असते, त्यातील द्रव्यामुळे ते प्रदूषित होत नाही. हो, त्याच्यामध्ये तेल ठेवलं, आकाशात तेल ठेवलं ह्या बॉटलमध्ये, त्याच्या आतणाऱ्या आकाशाला, तर ते तेलकट होईल का? पोकळी नाही होईल. दयाने अशील हे होईल का? आंबट चिंबट होईल का? नाही. प्रदूषित होत नाही. त्यातील द्रव्यामुळे, आकाश सर्वत्र असते, त्यातील द्रव्यामुळे ते प्रदूषित होत नाही. ताडीच्या भांड्यामुळे भोवतालचे वातावरण, हवा प्रदूषित होईल, पण अवकाश होत नसते. भांड्यातील अवकाश हे काही भांड्यातील द्रव्यामुळे उपादित होत नाही. आता आतला आकाश ओलं झालं असेल का नाही? या बॉटलमध्ये पाणी म्हणल्यानंतर ओलं झालं असेल का नाही? पाण्यात राहून, पाणी त्याच्यात राहून ते ओलं होत नाही. पाऊस पडून गेल्यावर तर विशेष वेगळा, पण पाऊस पडताना सुद्धा ते ओलं होत नाही. आकाश सर्वत्र असते, त्यातील द्रव्यामुळे ते प्रदूषित होत नाही. ताडीच्या भांड्यामुळे भोवतालचे वातावरण, हवा प्रदूषित होईल, पण अवकाश होत नसते. भांड्यातील अवकाश हे काही भांड्यातील द्रव्यामुळे उपादित होत नाही. तद्वत जरी साक्षात्कारी मानव देहाने जगत असला तरी देह त्यास उपादित करू शकत नाही. देह त्याला आता बांधू शकत नाही. नाव ही उपाधी आपली. नाव सुद्धा नावाच्याही अतीत येत आपण. नाव नाही आपण. 3.5 हाताचे देहाचे नाही येत आपण. ते उपादित करू शकत नाही. साक्षात्कारी मानव देहाने जगत असला तरी त्यास उपादित करू शकत नाही. त्यास आपल्या ब्रह्म ऐक्याची सर्व काळ जाणीव असते. हो, सतत आपण काही कर्म करत असताना आपल्याला ते जाणीव राहिली पाहिजे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. तो सूक्ष्माहून सूक्ष्म असल्यामुळे तो आपल्या गतकर्माच्या वासनामुळे उपादित होऊ शकत नाही. तो किती सूक्ष्म झालाय? अणु, रेणूनी तोकडा आणि तुका आकाश एवढा. त्यामुळे तो गतकर्माच्या वासनांमुळे उपादित होत नाही. तो त्याच्यामध्ये मी आहे असं समजत नाही त्यावेळेला तिथे तो. परंतु गतकर्माचा परिणाम म्हणून जे फलभूत व्हावयास या आधीच सुरुवात झालेली असते, त्या प्रारब्धवशात हा देह प्राप्त झालेला असल्यामुळे स्वतःमध्ये सर्व वासनांचा निराश होईपर्यंत त्यास देहात त्याला जिवंत राहिलेच पाहिजे. पण जे घेऊन आलाय ना ते ठेवलंच राहणार त्याच्यापर्यंत. तो आईच्या उदरात आलेला त्यावेळेला सगळी कर्म घेऊन आलेलं आहे. आता संचित ईश्वर प्राप्ती झाली, पण आता तो त्याला सांगतात माठ बनवण्यासाठी जी गती दिलेली आहे त्या कुंभाराने त्या चाकाला घर 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 फिरवलं, लगेच चिखलाने त्याला माठ बनवून घेतला आणि माठ बनवून बाजूला ठेवलं. लगेच ब्रेक लागतोय का?
तसं ईश्वर प्राप्तीसाठी शरीर घेऊन आलेलं आहे. आता ते प्राप्त आलं, पण बाकीचं आता जेवढी गती भेटली तोपर्यंत ॲक्सिलेटर जरी बंद केला आणि ब्रेक नाही मारला तर जेवढं मिळाली गती तेवढी ती पूर्ण करणार. गतकर्माचा परिणाम म्हणून फलीभूत होण्यास या सुरुवात झालेली असते. त्या प्रारब्ध वशात हा देह प्राप्त झालेला असल्याने स्वतःमध्ये सर्व वासनांचा निराश होईपर्यंत त्या देहात त्यास जिवंत राहिले पाहिजे. आता प्रारब्ध स्वीकारलं त्याने, आता देह स्वीकारला. जसा तो बाळू म्हणला होता भूत आहे ना, तसं त्यांनी आता देह स्वीकारलाय, प्रारब्ध स्वीकारलेले. कोणासाठी? ते सांगितले जे अडाणी आहेत त्यांच्यासाठी. जो तसा आहे त्याला पण नाही, पण ज्याला मार्गस्थ व्हायचंय आणि त्याला जे प्रतिबंध आहे त्याचे ते प्रतिबंध दूर करण्यासाठी आहे. हे त्यांचं सांगायचं नाही. आपण ती वाटचाल करत असताना जे स्पीड ब्रेकर येणार आहे, जे रस्ते येणार, इकडं वळा इकडे वळा, अरुंद पुले, त्यांच्यासाठी या सूचना आहेत. जे मार्गस्थ आहेत कुठे निघाले? ते ब्रह्मस्वरूपासाठी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आणि त्या प्रस्थानामध्ये अशा अशा घटना येणार आहेत आणि अशा घटनेत तुम्ही जाणार आहे ते म्हणतात बा. आणि देह स्वीकारला आणि प्रारब्ध पण स्वीकारलंय, जसा तो भूत स्वीकारलाय. श्लोक क्रमांक 452 वाचतो. आत्मज्ञानाचा उदय होण्यापूर्वी केलेले कर्म, आपल्याला बाबा भेटायच्या अगोदर आपण केलेलं कर्म, आपण आईच्या उदरात यायच्या अगोदर केलेलं कर्म, भोगे जाणो येते मागील ते कर्म, केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आत्मज्ञानाचा उदय होण्यापूर्वी केलेले कर्म आपले कर्मफल न देता लक्ष वस्तूवर सोडलेल्या बाणाप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर जादूप्रमाणे नाश पावत नाही. उदाहरण दिलं, तुम्ही ज्या जन्माला आलेत ना तोपर्यंत जेवढे श्वास शिल्लक आहे तेवढे तुम्हाला ते भोगून सारावाच लागणार. आणि जरी तुम्ही म्हणले आता मला प्राप्त झाले आता मी बस, नाही. बघा उदाहरण दिलं, ती काही जादूची काडी नाही आत्मज्ञानाने गायब होईल म्हणून. मग ती जादूची काडी नाही, पण नाश होईल. पण कसं होईल? जादूच्या काडीप्रमाणे नाही नाश होणार. तर कसा नाश होईल? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा, मी हरी स्वरूप आहे, मी हरी स्वरूप आहे. मग चटके नाही. आजही पण आपल्याला एक व्यवहारातल्या माणसाला ना, आपल्याला जर काही वेदना सारख्याच झाल्या तर त्याला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या डीपपर्यंत आपल्याला नाही होत. आपण भोगतो म्हणतो आता जाऊ दे सोडून, परंतु तो मात्र त्याला ती जिरजिर लागते, तो असा होत जाणार. का? तर त्याला ती जाणीव नाही ना. आपल्याला जाणीव तत्व दिल्यामुळं ते विवेकापर्यंत आलटून पालटून काय म्हणजे झापड मारून का होणे तिथपर्यंत घेऊन जाणार. साक्षात्काराचा पवित्र क्षण उजडण्यापूर्वीच फलीभूत होण्यास सुरुवात झालेल्या वासना साक्षात्कारानंतरही त्या व्यक्तीस फल दिल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या जीवनयात्रेच्या विशिष्ट टप्प्यावर असताना सत्यतत्वाची प्राप्ती होते. श्री शंकराचार्य 12व्या वर्षी, बघा विवेकानंद 24व्या वर्षी, तर बुद्धाला 42व्या वर्षी ही आहेत काही उदाहरणे. बघा यांना कधी प्राप्त झालं? शंकराचार्यांना 12व्या वर्षी, विवेकानंदांना 24व्या वर्षी आणि गौतम बुद्धाला 42व्या वर्षी. मग त्याच्या अगोदरची आहे ती भोगलीच. आणि त्याच्या पुढे जी शेष राहिली, जोपर्यंत जीवपणा बाद नाही होत तोपर्यंत त्याचा परिणाम राहणार. भाजी ठेवलेली होती, ती समजा ते भाजीचं ते सोडून दुधाच्या ग्लासामध्ये, जे रोज आपण गावाला दूध घेतो दूधवाल्याकडून, समजा एका तांब्यामध्ये, आणि त्या तांब्यात जर आपण पाहुण्याला घासलेला धुतलेला आहे चांगला, आणि त्याच तांब्यात जर पाहुण्याला दूध दिलं तर पाणी दिलं स्वच्छ घासून धुवून, तर दुधाचा वास येणार नाही का? नाही येणार, कारण ते पहिलं वापरलेलं आहे. ही उदाहरणे आहेत. परंतु साक्षात्कारापूर्वीच त्या व्यक्तीने मातेच्या गर्भात जन्म घेतलेला असतो आणि आपले ऐहिक जीवन सुरू केलेले असते. साक्षात्काराच्या अगोदर ही आधीच सुरू झालेली महान यात्रा ही आपली काय माहिती का? आता सांगू का? स्पष्ट सांगतो. ह्या ज्या यात्रा आहेत ना आपल्या तीर्थयात्रा, ह्या तीर्थयात्रा त्या दिवशी होतील सफल आणि आपलं पूर्ण जीवन तीर्थयात्रा आहे. हे ज्या दिवशी बाबाचा बोध होईल ना त्या दिवशी कळेल आपलं जीवन पूर्ण कसं आहे. तीर्थयात्रा स्वरूप आहे आपलं. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चकवे बाबा म्हणतात या सुद्धा तीर्थयात्रा करायलाच पाहिजेत. या कोणी करायला पाहिजेत आणि कोण करून घेतंय. बाबांना नाही हे करायची गरज, पण बाबा बाकीच्यांना घेऊन जाणार आहेत. हो,
परंतु बाबा म्हणतात त्याचा निश्चित नाही करायचा, कारण तुम्हाला ते साधन मिळाले ना, तुम्ही करू शकता निश्चित, तुमचं बोलणं योग्य आहे, पण ऐकणारा अधिकारी त्या योग्यतेचा नाही, अजून त्याला काहीच उमज नाही. बालवाडीतल्या पोराला जाऊन बरं म्हटलं आपण डिग्री होल्डरनी, काय बालवाडीत बसतोय, काय बालवाडीत बसतोय, त्याने कुठं बसायला पाहिजे आता त्याचा पिरियड कोणता आहे, बालवाडीतच बसण्याचा. पण आता आपण नाना आपण 3 जण कनसे बाबा आपण जर बालवाडीत जाऊन बसलो तर म्हणणं योग्य आहे, तुम्ही बालवाडीत बसले खुशाल. त्याला तेच गरजेचं आहे. म्हणून साधनं प्रत्येक अधिकार तैसा दाविला मार्ग, हे आपल्याला कधी कळेल, चालत आहे मज कळ येते. ही महान यात्रा हीच मुळी गतवासनाची अभिव्यक्ती ठरलेली असती. अभिव्यक्त काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये, ज्या वेळेला त्या साधूच्या बोधावर असेल, चला 24 तासामधला 1 तास तुमचा 15 मिनिटं जरी तुम्ही त्या बोधावर आहेत आणि तुम्ही राऊंड मारताय, तुम्हाला माहिती आहे का गायक चालताना सुद्धा काय करत असतो, वादक सुद्धा चालताना असंच करत असतो. आणि तुमच्या पण डोक्यात जर ओवी पाठ करायचा असेल तर तेच, कारण वळण पडिले. आणि त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला तो प्रवास करता ना, सोबत असू द्या बरं, प्रवासात कोणी आपल्याला प्रवास झालेला कळत नाही. तुम्हाला सांगितलं होतं द्या, आईनला द्या. हाताचे करणे, हाताचे करणे, पायाचे चालणे, का पायाचे चालणे, हे होय मज करणे ऐसे करी, हे होय मज कारणे ऐसे करी. व्हेरी गुड, एकदम छान. ही स्पर्धा नाही चालू, ही स्पर्धा नाही. ही त्यावेळेला आठवणं, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल करायला लागलं का समजायचं काय आपल्याला आठवत नाही. हे तुमचे पायाचं चालणं, तुमचं हाताचं करणं, हे सगळं कोणासाठी पाहिजे, मज कारणे, हे माझ्यासाठी असावं. अभिव्यक्त होण्याच्या कर्माने सुरुवात केलेली आहे ती गतवासनांची अभिव्यक्ती ठरलेली असते. अभिव्यक्त होण्याच्या कर्माने सुरुवात केलेली असते, तिचा काही ज्ञानामुळे राहिलेलं सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही जर राऊंड मारायला गेले स्टेशनला आणि स्टेशनला राऊंड मारून आले तरी तुम्ही नगर प्रदक्षिणा करून आले, तुम्ही झोपले समाधीत, तुम्ही असे व्यावहारिक बोलताय, ते माझ्याशी संवाद आहे, ते कीर्तन आहे, आणि झोपले समाधी आहे. आता जे झोपलेले त्यांनी नाही समजायचं आम्ही समाधीत आहे, ती भूमिका आहे. आता आपण झोपतो ना, हो आपण झोपतो तेव्हा समाधी असते, हो, आणि रस्त्याने चालतो तेव्हा तीर्थयात्रा, आणि बाकीच्या वेळेला जेव्हा संसार करतो तेव्हा संसार असतो आपला, है ना, आपला संसार असतो. जेव्हा चपात्या भाकरी करतो तेव्हा संसार, कीर्तन करतो तेव्हा कीर्तन, आणि झोपतो तेव्हा झोपतो. अशा 3 प्रक्रिया आहेत आपल्या, झोपणे, स्वयंपाक करणे आणि कर्म करणे. आपली सर्व धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. अभिव्यक्त होण्याच्या कर्माने सुरुवात केलेली असते, तिचा काही ज्ञानामुळे शेवट होत नाही. ज्ञानामुळे ते कर्म संपत नाही. परत मी सांगतोय बारकाईने, हे काय केलेलं त्यांनी, बाळूभूत आहे धरलेले, त्यामुळे शेवट होत नाही. प्रारब्धामुळे त्या देहाची साक्षात्कारानंतरही जीवन चालू असते, तो लगेच मरून पडत नाही. त्या देहास आपल्या गतकर्मामुळे सर्व अनुभवातून जावायच पाहिजे, त्याला तो प्रवास करावाच लागणार. त्याचं साक्षात्कारी मानवाच्या दृष्टीने देहास प्रारब्ध असते आणि ते जगावयासच पाहिजे. आपल्या बाबत म्हणाल तर आपल्या प्रारब्धामुळे आपणास दुःख भोगावे लागते. बघा, साक्षात्कारी मानवाच्या दृष्टीने देहास प्रारब्ध असते. कोणाच प्रारब्ध असते? आता दुसरा टॉपिक चेंज झालाय, प्रारब्ध स्वीकारलं, आता दुसरं कोणाला स्वीकारले प्रारब्ध? देहाला असते, आहे की नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण मारतो तेव्हा रश्शीला मारतो का सापाला मारतो? कोणाला मारतो? रश्शीला मारतो की सापाला मारतो? साप असतोच कुठे, कळालं तर ठीक आहे, नाही कळालं तर बघू विचार करून आपण. साक्षात्कार मानवाच्या दृष्टीने देहास प्रारब्ध असते आणि ते जगावयासच पाहिजे. आपल्या बाबत म्हणाल, आता त्याचं झालं, आपल्या बाबत म्हणाल तर आपल्या प्रारब्धामुळे आपणास दुःख भोगावे लागते. मग ते आवडो वा ना आवडो, दुःख कोणाला आवडते का, पण ते भोगावं लागणार, आवडत असणं. देहाच्या अनुभवामध्ये साक्षात्कारी मानव गुंतला जात नाही. देहाच्या अनुभवामध्ये साक्षात्कारी मानव
गुंतला जात नाही, कारण तो स्वतःला काय समजतो, त्यामुळे तो देह समजत नाही. मग त्याच्या भोवतालचे बाकीचे लोक त्या अनुभवात गुंतले जातात. तुम्ही त्यात गुंतलेले असा अगर नसा, प्रारब्ध कर्मफल दिल्याखेरीज संपणार नाही. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झालाच, बाबांना झाला, परंतु कॅन्सर सुद्धा कोण आहे हे तर अंतिम सत्य आहे, ते कळायला पण त्याला तेवढे वेळ लागणार. परंतु व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, देव काही स्वतःकडे घेत नाही. काय देतो? निमित्त मात्र देतो. निमित्त मात्र कोण आहे? मडका हा उपादान कारण आहे ना, आणि निमित्त कारण कोण आहे? बरोबर ना. माठ हा माती उपादान कारक आहे आणि कुंभार निमित्त कारण आहे. ते दोघं वेगळे आहेत का नाही तिथे? माती आणि परमात्म्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही आपण सिद्धांतामध्ये पोहोचतो तेव्हा उपादान कारण आणि निमित्त कारण दोन आहेत की नाही? आता एक आहे ते कुंभार आणि माती दोन्ही एक आहे त्यांचं म्हणणं आहे. पण व्यावहारिक दृष्टीने कोण आहे? कुंभार आहे, माती तिकडे उपादान कारण आणि निमित्त कारण आहे. इकडे निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे. तुम्ही त्यात गुंतलेले असा अगर नसा, प्रारब्ध कर्म फल दिल्याखेरीज संपणार नाही. धनुष्यातून सुटलेला बाण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचल्याखेरीज राहत नाही. बाण सोडला ना, आता तो जाणार तिथे. त्यामुळे तुम्ही जे घेऊन आलात ना ते पुढं जाणार. एकदा सुटल्यावर त्यास थांबवता येत नाही. बाण सुटल्यानंतर तो सुटण्यापूर्वी फार तर तुम्ही तुमचे मन बदलाल. सुटण्यापूर्वी नाही सोडायचा, पण सुटल्यानंतर बाण एकदा का सुटला की तो लक्ष्यापर्यंत जाणारच. आगामी कर्म म्हणजे तुमच्या भात्यातील एकूण बाण आहेत मागे तुमच्या असणारे. बाण पुढे असते ते ठेवलेले, तसे माग कर्म येणारे पुढे. त्यापैकी एक तुम्ही घेतलेला असतो, प्रत्यंचेवर चढवलेला असतो आणि धनुष्याची दोरी ओढलेली असते. त्या क्षणी देखील तुम्ही थांबवू शकता, नाही सोडायचा. पण एकदा सोडला का चालला. प्रत्यंचेवर चढवलेला असतो आणि धनुष्याची दोरी ओढलेली असते. त्या क्षणी देखील तुम्ही तो थांबवू शकता. परंतु कानापर्यंत प्रत्यंच्या ओढून एकदा का तो सुटला की तो तुम्हाला परत आणता येत नाही. तो गेलाच पाहिजे आणि तो संपविलाच पाहिजे. त्याखेरीज काहीही करता येणार नाही. मग तुकोबर आहे तसे म्हणतात, भोगून सांडिले कलेवर भव भ्रमाचा व्यापार. हे भोगलं, पण भोगताना माझी मानसिकता अशी होती, हा भव भ्रमाचा व्यापार म्हणजे खरं नाहीये, पण भोगलं. भोगून सारलं. देहास मातेच्या गर्भातून सुरुवात होऊन तो मृत्यूपर्यंत जाणारच असतो. आईच्या उदरातून आला, आता जो खाटेवर आलाय तो कुठे जाणार आहे? ताटेवर जाणारच आहे. जो आईच्या गर्भापासून सुरुवात होऊन तो मृत्यूपर्यंत जाणार असतो. गर्भापासून थडग्यापर्यंत त्याचा प्रवास असतो. या उड्डाणामध्ये त्याच्या सुरुवात केलेल्या यात्रेस कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. त्याचा जो प्रवास आहे तो भोगून सारावा लागतो. या ठिकाणी निर्देशित केलेले सूक्ष्म फरक स्पष्ट करण्याकरता शंकराचार्य पुढील श्लोकात एक अविस्मरणीय दृष्टांत देतात. बघा, हे वाचत असताना आणि ऐकत असताना सुद्धा आपली बुद्धी त्याच्याबरोबर चालली पाहिजे. आपल्या बुद्धीत जर दुसरं काय असेल ना त्याच्याबरोबर चालू शकत नाही. ट्रेन पकडायची, चालू ट्रेन किंवा सोडायची तर पळत पळतच पकडावं लागेल आणि सोडताना सुद्धा पळत पळत. आणि असं आडवा उतरला तर चालूमध्ये पडणार आणि बाकीचे त्याला तुडवणार, आहे की नाही. श्लोक क्रमांक 453. वाघ आहे असे समजून धनुष्यातून सुटलेला बाण मागवून ती गाय आहे ही बाण सोडणाऱ्याच्या लक्षात आले तरी तो थांबत नाही. तो बाण आपल्या लक्षाचा वेध पूर्ण वेगाने करतोच. सुटलेला बाण दशरथ राजाने काय समजून सोडला होता? हरिण म्हणून. आणि काय होतं तिथं? श्रावण बाळ सापडला, ठीक आहे. त्या ठिकाणी वाघ आहे असे समजून शिकाऱ्याने त्याचे लक्ष धरून बाण सोडला आणि बाण लक्षाकडे सुटल्यावरती गाय आहे असे त्यास समजले तर तो काय करणार? प्रश्नचिन्ह. तो बाण आपल्या लक्षापर्यंत पूर्ण जोराने थडकतोच. ती गाय आहे या ज्ञानामुळे काही बाणाची दिशा बदलत नाही किंवा कमी जास्त होत नाही. त्याच्या दुरुस्त ज्ञानाप्रमाणे तो बाण आपल्या त्याच्या दुरुस्त ज्ञानाप्रमाणे तो बाण आपल्या
स्वप्नात काही थांबत नाही. त्यांनी जो सोडलाय ज्या भावनेने, आता तो सुटलेला त्याच्या गतीप्रमाणे सोडलेला बाण नाही. आता ज्यांनी सोडलाय त्याला कळालं तरी तो त्या आवरू शकत नाही त्याला. ही दुःखे भोगीत असताना जरी तुम्ही सत्यत्वाची ज्ञानाची प्राप्ती करून घेतली तरी, आता आपण घेतली ज्ञानाची प्राप्ती करून तरी पोरगा, बायको, आई, वडील, मित्रपरिवार हे आपल्याला भेटणार आणि त्यांच्याकडून ज्या होणाऱ्या घटना आहेत त्याचा तुमच्या मनावर थोडाफार परिणाम होणार. तुम्ही दुःखे भोगीत असताना जरी तुम्ही सत्यत्वाच्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे तरी तुमच्या पित्याचे पुत्र असता. तुमच्या पित्याचे कोण असता? तुम्ही पुत्र असता. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम सगळा करणे, मुलाचे बाप असता म्हणजे लग्न व्यवहार करणेचे तुम्हाला. त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे समजलं पाहिजे, बापाची अंत्ययात्रा नाही, बस संपलेले. वडिलांचं नाही, देवाचं आहे. मुलाचं नाही, देवाचं आहे. पत्नीचं नाही, देवाचं आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली तरी तुमच्या पित्याचे पुत्र असता, मुलाचे बाप असता, तुमच्या पत्नीचे पती किंवा कदाचित पतीची पत्नी असता. एकदा का विचारांनी एकदी दिशा घेतली आणि इच्छा केली तर ते विचार आपल्या मार्गामध्ये देहामध्ये व्यक्त होणारच. ही आपली जी धरसोड होती ना, मग आपण पुन्हा मागे येतो त्यावेळेला देहबुद्धीने थोडे व्यवहार होणार आणि त्याचं तुम्हाला ते जाणीव होणार. कारण ते तुम्ही घेऊन आलात ना सगळं. पहिलं देहा सुखदुःखाच्या कधी होणार ते म्हणले, विचारांनी एकदा दिशा घेतली. कुठं आता दिशा बदलली? आता कृष्ण माझी माता नाही, आता आई. कृष्ण माझा पिता नाही, आता वडील आहे. चुलता नाही, आता कोण आहे? कृष्ण नाही, आता कोण? चुलता आहे. मग त्या लेवलनी तुमचे व्यवहार होणार. दिशा घेतली की इच्छा केली तर ते विचार आपल्या मार्गाने देहामध्ये व्यक्त होणारच. देहा सुखदुःखाच्या हादऱ्यातून जावे लागणारच. कोणालाही ते थांबवता येणार नाहीत. पण नाहीत का? हे पुढे वाचले तर कळेल. पुढे वाचले तर. चकवे बाबा एक दृष्टांत बऱ्याच दिवसापूर्वी सांगायच्या आता नाही. एकाने सांगितलं, कुछ भी खाओ, कुछ भी पियो, कुछ भी करो, कोई वांदा नहीं, कोई तकलीफ नहीं होने वाली है, असं म्हणले. कुराणमध्ये लिहिलं असं म्हटले. आता कुराणमध्ये म्हटले असं नाही, समजा या ग्रंथात लिहिलेले. कारण का सध्या अरुण बाबा म्हणले जातीवाचक काय बोलायचं. समजा याच्यात लिहिलं कुछ भी खाओ, कुछ भी पियो, कुछ भी करने का, कुछ भी कर लो. त्यांनी एवढंच वाचलं आणि इथलं किती पान क्रमांक 229 एवढं वाचून ठेवून दिलं. म्हणला सांगितलंय ग्रंथामध्ये सांगितलंय. तर तो जो ग्रंथ वाचणार आहे त्याला तो म्हणलं सांगितलंय, तो म्हणला असं तर नाही. तो म्हणला 229 मध्ये आहे. 229 मध्ये पाहिलं कुछ भी खाओ, कुछ भी पियो, कुछ भी करो, कुछ परिणाम नहीं होएगा अगर तुझे जहन्नुम में जाने का होएगा तो. पान क्रमांक 230 तिथपर्यंत गेलाच नाही. मग ते मात्र तसं होणार. ते म्हणतात बा कुठे आलो होतो? हा, देहामध्ये आल्यानंतर व्यक्त होणारच. देहा सुखदुःखाच्या हादरातून जावे लागणारच. कोणालाही थांबवता येणार नाही. ज्या वेळेला आपण पुढचे पेज वाचले नाही, मला हे सांगायचंय, तोपर्यंत ते थांबवता येणार नाहीच. आणि पुढे टॉपिक आहे येणार थांबवता. भक्ता प्रारब्ध संचित क्रियामान नाही भक्ताचा, अवघा देवच झाला पाहिजे. बरोबर या अंतरबाई. आगामी आणि संचित वासनांचा नाश होणे शक्य आहे. आगामी म्हणजे पुढे येणाऱ्या आणि मागचे जे बॅलन्स आहे त्याचा नाश होणे, परंतु प्रारब्धाचा नाही. कोणासाठी म्हणले बाळू? भूताही म्हणजे साक्षात्कारी व्यक्तीच्या देहाच्या प्रारब्धाचा नाही. कशाचा नाश नाही होत? साक्षात्कारी व्यक्तीच्या देहाच्या प्रारब्धाचा. का साक्षात्कारीच्या? ही गाडी आता स्क्रॅप करावं लागेल. किती वर्षाची आहे? कोण गाडीवाले? आता आज गाडीवाले कोणच नाही. 15 वर्षाच्या गाडीला स्क्रॅप करावं लागेल. कोणाची गाडी आहे? समजा तुमची 15 वर्षाची गाडी आहे, तिला स्क्रॅप करायचं का तुम्हाला स्क्रॅप करायचं आहे? 15 वर्षाचे झाले हो. गाडीला स्क्रॅप करायचे. गाडीला स्क्रॅप माझी म्हणजे मला वेदना होणार, पण मी स्क्रॅप होणार आहे का? नाही. मग त्याच्या देहाच्या प्रारब्धाचा नाही नाश होत, कारण तो प्रारब्धात जगत असला तरी त्याचे देहाशी तादात्म्य नसते इतकेच. बघा तरी पुढे वाक्य दिलेले. परंतु प्रारब्धाचा नाश नाही होत त्याचा. आगामी संचित वासनांचा नाश होणे शक्य आहे, परंतु प्रारब्धाचा नाही. म्हणजे साक्षात्कारी व्यक्तीच्या देहाच्या प्रारब्धाचा नाश नाही, कारण तो प्रारब्धात जगत असला तरी त्याचे देहाशी तादात्म्य नसते इतकेच. बघा त्याच्या देहाचा आहे, पण प्रारब्धात शरीरात तो जगत असताना देह म्हणून जगत नाही ना, त्याला जळ नाही. श्लोक क्रमांक
454 श्लोकापासून शंकराचार्य श्री शंकराचार्य प्रारब्धाविषयी आणि साक्षात्कारी पुरुषाच्या दृष्टीने ते कसे कार्य करते याविषयी चर्चा करतात. श्लोक क्रमांक 454 वाजता. आत्मसाक्षात्कारी योगाचे प्रारब्ध खरोखर बलवत्तर असते. आत्मसाक्षात्कारी योगाचे प्रारब्ध खरोखर बलवत्तर असते. त्याचा क्षय फक्त कर्मफले भोगूनच होतो. भोगून संपणार ते. जेव्हा आले ना वाट्यावर होईल उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ, मग ते भोगून सारायचं. क्षय फक्त कर्मफले भोगूनच होतो. संचित आणि आगामी कर्माचा नाश सम्यक आत्मज्ञानाच्या अग्नीनेच होतो. बघा, संचित आणि आगामी कर्माचा नाश सम्यक ज्ञान हुताशनेने भवती. ज्याला संस्कृत शिकता येत असेल, कीर्तन प्रवचन करणाऱ्यांनी त्याने शिकायचं. जमत असेल तर लोकाला नाही विद्वत्ता सांगण्यासाठी, आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो त्याच्यात. बघा याच्यात काय दिलं, सम्यक ज्ञान हुताशनी. त्या सम्यक म्हणजे आत्मज्ञानामधली टाकल्यानंतर हुताशन म्हणजे काय, पेटलेला अग्नीचा डोम, होम, यज्ञ, त्याच्यामध्ये त्या सगळ्या टाकणाऱ्या समिधा, त्याचं काय होणार, नाश सम्यक ज्ञानाच्या अग्नीनेच होतो. जे योगी जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन त्याच्याशी तादात्म्य पाहून चांगले स्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा हे ते तिन्ही केव्हाही बाधत नाहीत. जे पूर्ण त्याच्याशी समरस झाले, जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन त्याच्याशी हा जसं आपल्याला सोडवण्यासाठी नाही चाललेले, नाही तर आरोपी आपल्या सुटिका सांगण्यासाठी नाही, आपल्याला जाणीव येण्यासाठी येते म्हणतात. त्याला ज्यावेळेला त्याची अनुभूती येते, त्याच्याशी तादात्म्य होऊन चांगले स्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा हे तिन्ही केव्हाही त्यांना बाधित नाहीत. ते खरोखर ब्रह्मरूप असे निर्गुण झालेले असतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आता आपण जर बाबांच्या संगतीत आहोत ना या मालिका मंदिरमध्ये आणि संतांचा बोध आलाय, तर आपण कसे झालो पाहिजे, निर्गुण झालो पाहिजे. कसे झाले पाहिजे, निर्गुण म्हणजे कसे, निर्गुण म्हणजे कसे, कोण सांगतंय निर्गुण म्हणजे, हा सांगा मामा. हा शब्दशः अर्थ सांगा. नाव नाही, रूप नाही, गुण नाही, बरोबर झालं. निर्गुण या शब्दाचा अर्थ विनायक महाराज शब्दशः अर्थ शिंदे बाबा. हा, मी कोणत्याही गुणाचा नाही, मी गुणातीत आहे. गुणातीत कोण आहे, देह का आत्मा का जीव, कोण, तीन दिलेले आपल्या परीक्षेला द्यायचे. जीव गुणातीत कोण, जीव, आत्मा, देह. आत्मा आणि आपण कोण आहोत, जीव, बरोबर ना मामी, कोण आहेत आपण, आत्मा आहे. जीव नाही ना, काय जीव, कोण आहे आपण, जीव एक आत्मा आहे, आत्मा आहे. आणि त्याचा जीव गेला मेल्यावर म्हणतात ते कसं काय ते बोलायचं एरवी होईना जाय, फक्त बोलायचं असतं. त्याच्याशी तादात्म्य पाहून चांगलेच स्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा केव्हा ते खरोखर ब्रह्म असे निर्गुण झालेले असतात. ज्यांनी सत्य स्वरूप ओळखले त्यांचे सुद्धा प्रारब्ध कर्म बलवत्तर असते. उच्च तत्वाची अनुभूतीनेच आगामी आणि संचित कर्माचा नाश होऊ शकतो आणि प्रारब्ध हे भोगून संपवायचे असते. मग तो पुरुष ज्ञानी असो वा अज्ञानी असो, सगळ्यांना हे भोगावं लागणार. त्या भोग न घडे संचिता वाचून, करावे ते मनी मनोनी मनी मानू नये खेत, म्हणावा गोविंद वेळोवेळा. त्याला त्यातून जीवन व्यतीत केलेच पाहिजे, त्यातून सुटका नसते. ज्ञानाच्या चेहऱ्यावर हसू असेल, कारण त्याला माहीत असते की ते म्हणजे उपकरण नव्हे. ज्ञानी माणूस हसत असेल, कारण त्याला माहिती आहे मी कोण आहे, उपकरण नाही. मात्र अज्ञानी दुर्दैवाने तोंड चंबूसारखे करील, कारण त्याच्या वाट्याला आलेले दुःख तक्रार न करता त्याच्यात सोसण्याचे सामर्थ्य त्याला नसते. अज्ञानी माणूस खजील होईल, काय माझ्या वाट्याला. ज्ञानी म्हणाला आलंय ना वाट्याला, भोगून सारायचे, कारण ते कसं आहे, खोटं आहे. सत्य स्वरूपाची अनुभूतीमुळे प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नी जन्मांतरात, बघा, सत्य स्वरूपाच्या अनुभूतीमुळे प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नी जन्मांतरी संचित केलेल्या आणि भविष्यात अद्याप व्यक्त होणाऱ्या वासना जाळून टाकतो. ज्ञानाग्नी पेटला का
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची पाप जळून जाते. ज्ञानाच्या बाबतीत प्रारब्ध अद्यापी बलवत्तर असते, कारण काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे. बघा, त्याच्या बाबतीत कसं काय बलवत्तर असते हे काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे. ज्ञानाच्या बाबतीत प्रारब्ध अद्यापही बलवत्तर असते, ही काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. नाहीपेक्षा घाईघाईने अभ्यास करताना त्यातील काही सूक्ष्म मुद्दे विसरता कामा नये. जेव्हा ब्रह्म आणि आत्मतत्व हे एकच आणि तेच आहे हे समजले जाते, तेव्हा ती व्यक्ती त्या अनुभवातच तन्मय होते. काय? जेव्हा ब्रह्म आणि आत्मतत्व एक आहे, त्यामुळे तो त्याच्यातच तल्लीन होऊन जातो. ती व्यक्ती त्या अनुभवातच तन्मय होते. माझ्यातील आत्मतत्व, प्रत्येक आत्मा हे सर्वत्र असलेले आत्मतत्व, माझ्यातलं आत्मतत्व, यांच्यातलं आत्मतत्व, यांच्यातलं आत्मतत्व, यांच्यातलं, हे काय? हे सगळे आत्मतत्व किती झाले आता? आपण 30 जण आहेत, आत्मतत्व किती झाले आता? एकच. आपण 30 असून सुद्धा नाहीपेक्षा ते म्हणतात मग आत्मतत्वाशी मला अनुभूती, आत्मतत्व प्रत्येक आत्मा हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय, अशी जेव्हा आम्हाला अनुभूती येते तेव्हा मी त्यातच तन्मय होतो. आणि नसेल येत तर आपण प्रयत्न करायचा, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. वाघ आला तर मानण्याचा प्रयत्न करायचा, लगेच नाही होणार, आपली घाबरगुंडी होणार. कारण आपण स्वतःला आपण का नाही होणार, जे जे भेटी भूत, वाघ आल्यानंतर आपण का घाबरणार, का घाबरगुंडी होणार आपली, का घाबरगुंडी होणार आपली, वाघ आल्यानंतर आपली का घाबरगुंडी होणार? वाघ मारणार म्हणून. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाकडे येऊ आपण. काय शिंदे बाबा, हे उत्तर आहे, मी देह आहे ना, म्हणून मी वाघाचा देह पाहतो, म्हणून आता मी संपणार. कारण देह संपला म्हणजे मी संपलो, आहे की नाही? आपण देह संपलो का संपणार की नाही? नाही. जेव्हा मी ब्रह्म आणि आत्मतत्व हे एकच आणि तेच आहे असे समजले जाते, तेव्हा ती व्यक्ती त्या अनुभवातच तन्मय होते. माझ्यातील आत्मतत्व, प्रत्येक आत्मा हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय, अशी जेव्हा मला अनुभूती येते तेव्हा मी त्यातच तन्मय होतो. तन्मयंता या. त्यानंतर मी शरीर मन बुद्धीशी तादात्म्य होत नाही. त्यावेळेला मग नंतर मी स्वतःला शरीर समजत नाही, मन समजत नाही आणि मी स्वतःला बुद्धी समजत नाही. तर मी तेथेच आणि त्याच अनुभूतीच्या अवस्थेत असतो. त्यावेळेला मी वागत असताना मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी त्या स्वरूपाशी समरस असतो. मी म्हणजे माझं नाही सांगत, आपल्या सर्वांचं, जो त्या प्रवासात आहे. तर मी तेथेच आणि त्याच अनुभूतीत अवस्थेत असतो. ज्यांनी शरीर मन बुद्धीच्या तादात्म्यापासून स्वतःस उन्नत केले आहे आणि ते सत्य स्वरूपाशी तन्मय झाले आहेत व तेथेच स्थित आहेत, अशा व्यक्तींना सुद्धा त्या क्षणी फक्त प्रारब्ध असते. ते त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. मग ते स्वतःला त्यावेळेला शरीर मन नाही समजत, पण त्या शरीरात आहेत. पण मग ते शरीराला ते उपभोगावं लागतं, त्यांना झळ नाही लागत. कारण ते कुठं गेलेले, ऑपरेशन करताना कापाकापी चालू असते, तो कुथत का नाही? कारण तो त्यावेळेला स्मृतीवर नाही आहे. आणि इकडं कापाकापी होतीच का नाही, रक्त निघतायच का नाही, टाचे पडतातच का नाही, नंतर टोडाय जावं लागतातच का नाही, ते देहाला होतात, त्याला नाही. आणि आपल्या बाबांनी अभंग घेतला होता आमच्या गावात, मन वाचा तीत तुझे स्वरूप. माझ्या मनाला सुद्धा ते कळू शकत नाही. मन हे गेले विलाय किंवा देखिला सत्यज्ञाना योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. पाहता पाहता मन वाचा तीत तुझे स्वरूप आहे. माझं तुझं देवास्वरूप कसे, मनाच्या पलीकडे, वाचेच्या पलीकडे. मनोनी माप भक्ती केले, योग याग तपे देहाची आहे योगे. योग करतो, तप करतो, सगळं करतो, कशाला? उपवास कोणी धरलाय? खिचडी खाल्ली कोणी? आणि त्रास कोणाला झाला आणि कोणासाठी धरला होता? त्याचा याच्याशी काही संबंध आहे नाही. बघा, योग याग तपे देहाची योगे, ज्ञानाची लागे न सापडती. बघा, आणि भक्तीमध्ये तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. आम्ही भोळे भाविक आहेत, आम्हाला काय कळत नाही, पण आम्ही भक्तीच्या मापा मोजितो अनंता. इकडच्या पानावर पलटी मारलं तर बरं. शरीर मन, तर मग मी तेथे मी ज्यांनी शरीर मन बुद्धीच्या तादात्म्यापासून स्वतः उन्नत केलेले आहे. मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, हे पण आपल्याला आपली बुद्धी चालवायची बंद केली पाहिजे. आपण
अर्जुनाने बुद्धी चालवली का रथात बसल्यानंतर, आणि एकदा चालवली तर गुंतला. जाऊ दे याच्या मागं, जाऊ दे याच्या मागं, गेला अभिमन्यू तिकडं. त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर शरीर उन्नत झाले आहे, ते सत्य स्वरूपाशी तन्मय झाले आहेत, तेथे स्थित आहेत. अशा व्यक्तींना सुद्धा त्या क्षणी प्रारब्ध नसते. मी असते म्हटलं होतं चुकून, बघा. जे शरीर मनबुद्धीच्या तादात्म्यापासून स्वतः उन्नत केले आहे, जे सत्य स्वरूपाशी तन्मय झाले आहेत व तेथे स्थित आहेत, अशा व्यक्तींना सुद्धा त्या क्षणी फक्त प्रारब्ध नसते. कधी? जेव्हा आपण त्या भूमिकेत असतो त्यावेळेला ते नसते, आणि देवबुद्धीवर आल्यावर असते. कोणी ज्याला प्राप्त झालंय तर त्याची जी धरसोड होती ना, पाळणा कसा वर जातो खाली येतो, वर जातो त्यावेळेला त्याला चक्कर येतील, खाली आल्यावर त्याप्रमाणे तो वर जातो, त्या भूमिकेवर असतो तेव्हा प्रारब्ध नसतं, आणि ज्यावेळेला तो देहबुद्धीवर असतो तेव्हा असतं. साहजिकच जेव्हा शरीर मन आणि बुद्धी यांची मला जाण नसते, मग बाह्य इंद्रिय जगात काही का करेनात, ती काही पाहोत अथवा बाह्य प्रेरणा मिळवत, त्यांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. का? माझं शरीर माझा नाही राहिलेलं, मी मन राहिलेलं नाही, बुद्धी नाही, याची मला जाण नसते. मग बाह्य इंद्रिय जगात काही का करेनात, डॉक्टरने कापून का होईना न्यायला मला, हे काही पाहोत, माझे डोळे काही पाहोत, बाह्य प्रेरणा मिळवत, त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, कारण मी माझे आत्मस्वरूप असतो त्यावेळेला, म्हणून त्यावेळेला प्रारब्ध नसते. आणि ज्यावेळेला मी देह असतो त्यावेळेला मी प्रारब्ध त्यावेळेला मला असते, कारण मी माझे आत्मस्वरूप असतो आणि त्यामध्ये पूर्णपणे स्थित असतो. माझे लक्ष संपूर्णपणे अनंतत्वाकडे वळलेले असते. त्यावेळेला मी पूर्ण, बघा ना, आपण पंढरपूरला जातो 3च दिवसात रिटर्न येतोय, 2-3 नाईट आहेत प्रवास आपला, तरी आपल्याला त्रास नाही. जाधव साहेबांचं कीर्तन ऐकतो, सगळं आळंदीतलं कीर्तन ऐकतो, त्यावेळेला आपल्या डुकली येते का आळंदी येतं, आली का समजायचं थोडंसं आहे, हा करायला लागला का समजायचं आहे. पण त्यावेळेला आणि तिकडून आला झोपला, दुसऱ्या दिवशी उठायला गेलं का मग त्याला जाणून होते. त्यावेळेला तो कोणत्या बुद्धीवर येतो, आणि तिकडं मन नसतं, बुद्धी नसतं, रात्रभर जागो राहतो तरी पण नाही त्याला. का? त्यावेळेला अनंत तत्वाकडे वळलेली असते. कर्माच्या या 3 प्रकारापैकी एकाचाही अशा व्यक्तीवर परिणाम होत नाही. अशा क्षणी ते केवळ ब्रह्मच असतात. ते ब्रह्म परिपूर्ण असते, आणि परिपूर्ण असल्याने त्याचा गुणधर्म नसतात, त्यांना आणि ते परिपूर्ण असल्याने त्यांना गुणधर्म नसतात. अशा तऱ्हेने संचित, आगामी आणि प्रारब्ध ह्या 3ही कर्मे फक्त आपला जीवभाव पूर्णपणे मेलेला असेल तरच आपल्याला सोडतात. कधी? मी देह नाही, मी जीवभाव नाही, आणि जीवभाव संपणार. तू का म्हणे आळी जीवे, मग ती आळी लगेच जीवभाव सोडला, कसं काय तिचा आळीपणा सुटला, दिवस रात्र कशाचा डोक्यात विषय तिच्या, दुसरा विषयच नाही. त्यावेळेला ते हा विषय थोडा, तो विषय थोडा, तो विषय, मग पगार बी तेवढाच भेटणार ना. 3ही कर्मे फक्त आपला जीवभाव पूर्ण मेलेला असेल तरच आपल्याला सोडतात, आणि आपला जीवभाव जागे असेल तर ते आपल्याला पकडतात. वासनांचा केवळ जीवावर परिणाम होत असतो. बघा आपल्याला, बघा मी मगाशी म्हणलं ना, आपण पंढरपूरला आलो झोपलो का ठष्ट सुरू होती. आपण हॉस्पिटलमध्ये असताना लई ताप येतो, नंतर पूर्ण बरा होतो. मग डॉक्टर म्हणतात कसं वाटतंय, बरं आहे. मग जाताना कोणत्या गोळ्या देतात बाबा, ते जाडे काय त्याचं नाव म्हणतात, नाही पॅरासिटामॉल नाव नाही ते, त्याचा एक वेगळा परिणाम होतो. तर मला सुनील बोर म्हणले, तुम्ही चाललेत घरी, बरं वाटतंय, अजून 2-4 दिवस घरी गेल्यावर बरं वाटेल, कारण त्या गोळ्यांचा परिणाम असणार, तेव्हा ते काय करणार, थांबवून ठेवणार. हा अँटीबायोटिक, त्याचा अर्थ काय, अँटीबायोटिक म्हणजे पेन किलरच का ना, आणि त्या का कमी झाल्या का मग चालू होतात वेदना. तसं आपण इकडून पंढरपूरून आलो का काय असतं आपल्याला त्या दिलेलं आहे, अँटीबायोटिक दिलेलं असतं, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून परत आपलं चालू जैसे ते, आहे की नाही. जीवभावावर परिणाम होत असतात. ज्यावेळेला आपण जीवभाव पूर्ण मारू तेव्हा ते आपणास सोडतात. वासनांचा केवळ जीवावर परिणाम होत असतो. अनंत तत्वाची अनुभूती वाहून नेत असताना जीवभावाचा नाश होतो. जेव्हा आपण रोज हे करत राहू, रोज हे करतो, एक दिवशी आपल्या हातात परिणाम भेटणार, बाबा मी झालो, माझा जीवभाव गेला, असं आपण फक्त आपल्या बाबांना सांगू शकतो. तिसऱ्याला सांगितलं तर ते म्हणतील हे चक्रम झालेले, हे स्वतःचं भूषण सांगते, म्हणून काही गोष्टी बोलायच्या नसतात, आहे की नाही. असताना जीवभावाचाही नाश होतो. साक्षात्कारी मानव स्वतःच गुणरहित असा ब्रह्म होतो. असो आपली वेळ झालेली आहे. 454 आपण थांबतोय. 450 ते 454
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा विवेक चुडामणी 454 नंबरच्या श्लोकला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मजल्यावे बसायला नाही. जय फळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अति वाढो. तूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटत होता सदा कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव. पियुषांचे चंद्रकेचे लांछन मार्तंड हे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन स्वये होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होई ते योगी अजे जो आदि पुरुषी अखंडित. आणि तत्वोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेची. हे तमणे श्री विश्वेश्वरा हो आवडील दान पसारो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.